नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मी PSI भागवत मुलगीर तुम्हाला आज कंबाईन पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा असा राज्यशास्त्र घटक आहे तो पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या जे काही PYQ ॲनालिसिसचं बुक आहे त्यामधून तुम्हाला शिकवणार आहे। तर या ठिकाणी महत्त्व कसं आहे या बुकचं माहिती आहे का? तर आपण जेव्हा राज्यघटनेचा अभ्यास करायला जातो तेव्हा एम लक्ष्मीकांत सारखे वगैरे पुस्तकं असतील तर प्रॉब्लेम काय होता, आपण एक्झामच्या पॅटर्न किंवा आपला सिलेबस किंवा PYQच्या आधारावर न जाता गेल्यानं आपल्याला अभ्यासाला जास्त वेळ लागतो आणि एक्झॅक्ट आपला अभ्यास होत नाही आणि आपला स्कोअर कमी येत असतो परीक्षेमध्ये। तर त्यामुळे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा असेल तर हे आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे। यामुळे तुमच्या जवळजवळ 70 ते 80% प्रश्न या लेक्चरमुळे सुटतील। या जे टॉपिक आहे आज घेणार आहोत, पण आज सर्वप्रथम ह्या टॉपिक जो काही भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आहे हा टॉपिक घेणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला राज्यशास्त्रामधील आपण महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। तर या ठिकाणी बघा, भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेवर तब्बल 35 प्रश्न आले आहेत। किती? 35 प्रश्न, म्हणजे मोस्ट IMP टॉपिक आहे हा। काय? मोस्ट IMP टॉपिक आहे, मोस्ट IMP टॉपिक आहे हा। त्यानंतर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघा। आता तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की जितके जास्ती प्रश्न आले म्हणजे तितका महत्त्वाचा टॉपिक, असा गैरसमज दूर करा। कारण सांगतो तुम्हाला, काही टॉपिकवर कमी प्रश्न असतात तर तो टॉपिक सुद्धा छोटा असतो। जसं भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य थोडेच आहेत पण त्याच्यावर 10 क्वेश्चन आलेत म्हणजे हा पण महत्त्वाचा आहे। सरनामा छोटा आहे, सरनामा काही खूप मोठा नाही पण त्याच्यावर सुद्धा 10 प्रश्न आहेत म्हणजे हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे। असं समजू नका की ज्याच्यावर जास्ती प्रश्न आले तोच महत्त्वाचा आहे तोच करायचा नाही। आपल्या सिलेबसमध्ये जे काही रिपीट क्वेश्चन ज्या टॉपिकवर येते ते प्रत्येक टॉपिक हा महत्त्वाचा असतो। त्या व्यतिरिक्त ज्याच्यावर प्रश्नच येत नाही ते, किंवा समजा खूप मोठा टॉपिक आहे आणि त्यावर उगा 1-2 प्रश्न आलेत मग तसा टॉपिक बिगर महत्त्वाचा असतो। पण एखादा समजा 10च क्वेश्चन आले पण तो टॉपिकच छोटा आहे तर तो महत्त्वाचा झाला, कारण तुम्हाला वाचायला त्याला कमी वेळ लागणार आहे। त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करा। जास्ती प्रश्न म्हणजे महत्त्वाचा असा नसतो, तर छोटा टॉपिक असून जास्ती प्रश्न आले किंवा मोठा टॉपिक आहे अजून खूप जास्ती आले तरी तो टॉपिक महत्त्वाचा आहे। पण एखादा खूपच विस्तृत टॉपिक आहे प्रश्न आले 2-3च तर तो बिगर महत्त्वाचा आहे, तो स्किप केला तरी एखादा चालू शकतो। तर या ठिकाणी संघराज्याचे नाव, राज्यक्षेत्र, किती कमी गोष्टी आहेत त्यामध्ये तरी 9 क्वेश्चन आहेत म्हणजे हा पण महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जेवढे मी टॉपिक या PYQ बुक मध्ये दिलेत ते जवळजवळ प्रत्येक टॉपिक हा महत्त्वाचा आहे। पण एक विश्लेषण सांगतो तुम्हाला की कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन आले जनरली। आता बघा, संघराज्य त्याचे राज्यशास्त्र छोटा टॉपिक आहे, 9 आले। आता नागरिकता, हा नागरिकतेमध्ये वाचायला गेलं तर ते बऱ्याच गोष्टी अशा कन्फ्युजिंग वगैरे आहेत। तर मी नागरिकत्वाचे फक्त राज्यघटनेतले कलम पाठ केले होते आणि तो काही नागरिकत्व कायदा आहे तो कधीचा आहे त्याच्याविषयी जनरल माहिती घेतली। तर ह्या टॉपिकची 5 फक्त प्रश्न आहेत। हा टॉपिक जरी राज्यघटनेत थोडे कलम असले तरी याविषयी कराल तेवढं कमीच आहे। त्यामुळं हा टॉपिक खूप कन्फ्युजिंग आहे, यात मुद्देसूद थोड्याच गोष्टी करा, त्यामुळं याच्यात जास्त वेळ घालू नका नागरिकत्वामध्ये। त्याच्यानंतर घटना दुरुस्ती 6 प्रश्न आलेत। घटना दुरुस्त्या अपडेटेड राहत जा, बाकी काही नाही। महत्त्वाचे 42वी 44वी घटना दुरुस्ती असेल, त्याच्यानंतर पंचायत राज संबंधित ज्या घटना दुरुस्ती आहेत त्या, पहिली घटना दुरुस्ती असेल, त्याच्यानंतर 7वी घटना दुरुस्ती 1956, या अशा महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या तुम्हाला करायच्या आहेत। त्यानंतर बघा, मूलभूत अधिकार आणि मूलभूत हक्क, हे बघा हे काय, मूलभूत अधिकार म्हणजेच मूलभूत हक्क असतात। याच्यावर 19 क्वेश्चन आहेत, महत्त्वाचा टॉपिक आहे हा पण। याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी बदलून प्रश्न विचारले जातात। राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे 13 प्रश्न महत्त्वाचा टॉपिक आहे। मूलभूत कर्तव्ये 13 प्रश्न, हा मूलभूत कर्तव्य खूप कमी आहेत पण त्याच्यावर 13 प्रश्न आलेत म्हणून महत्त्वाचा आहे। फक्त 11 मूलभूत कर्तव्य आणि त्याच्यावर 13 प्रश्न आलेत, मग विचार करा महत्त्वाचा आहे का नाही। त्यानंतर बघा खाली बघा, मूलभूत कर्तव्य झालं, त्याच्यानंतर केंद्रीय कायदे मंडळ। आता बघा, हे केंद्रीय कायदे मंडळ आहे आणि राज्याचं आहे। तर याच्यामध्ये बघा, भारताच्या राष्ट्रपतीवर 10 प्रश्न, पंतप्रधानावर 7 प्रश्न, महान्यायवादीवर 3 प्रश्न। आता तुम्हाला इकडे दाखवतो 10, 7, 3 आहेत ना। तर आता इकडे बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत कुठं आहे महाराष्ट्र, हे बघा इथंच दिलेलं आहे। तर हे बघा इथे किती विचारलेत, तर बघा भारताचा राष्ट्रपती 10,
पण राज्यपालावर 18. आता ह्याच्यात कम्पॅरिझन करा तुम्ही, कोणावर जास्ती प्रश्न, राज्याच्या संदर्भात जास्ती प्रश्न आहेत. ही गोष्ट नोटीस करा. म्हणजे राज्यपाल महत्वाचा आहे, राष्ट्रपती तर आहेत पण जास्ती महत्वाचा राज्यपाल आहे. तुम्ही आधीच राष्ट्रपतीविषयी जास्ती माहिती करता, राज्यपालला इग्नोर करतात, पण ते योग्य नाही. कारण 18 प्रश्न आहेत. विचार करा, जवळजवळ राष्ट्रपतीपेक्षा दुप्पट प्रश्न आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ वगैरे तर सेम तरतुदी जवळजवळ असतात. त्यामुळे इथं 8 आणि इथं 7 आहेत. तरीही मुख्यमंत्रीला मंत्रिमंडळाला जास्ती प्रश्न आलेत, एक प्रश्न जास्ती आलाय. त्यामुळं राज्याचं विधिमंडळासंदर्भात गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे कंबाईनसाठी. त्यानंतर बघा, तर बघा महाधिवक्तावर 10 प्रश्न आलेत. बघा इकडे 3च प्रश्न, या ठिकाणी महान्यायवादीवर 3 प्रश्न आलेत आणि महाधिवक्त्यावर 10 प्रश्न आलेत. बघा तुम्ही बघू शकता, महान्यायवादी 3 प्रश्न आणि महाधिवक्ता किती, महाधिवक्त्यावर 10 प्रश्न आलेत या ठिकाणी. बघा म्हणजे महाधिवक्ता सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे राज्यपाल, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता ह्याच्यावर खूप प्रश्न आहेत. त्यानंतर विधानसभा, विधान परिषद 24 प्रश्न. आणि इकडे बघा, या ठिकाणी इकडे बघा संसदेवर 19 प्रश्न आहेत आणि विधानसभा, विधान परिषदेवर 24 प्रश्न आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला कळून गेला असेल की आपल्याला राज्याच्या संदर्भात पॉलिटीचा अभ्यास चांगला करायचा आहे. त्यानंतर विधानसभा, विधान परिषद झाली. आणीबाणीवर 6 प्रश्न आहेत. त्याच्यातले महत्वाचे 352 वगैरे कलम, 352, 356, 360 याविषयी जनरल माहिती घ्या. आणीबाणीच्या विषयी जे काही त्यामध्ये 1-2 लागल्या होत्या तर त्याविषयी थोडी माहिती घ्या. त्यानंतर केंद्र राज्य संबंध 8 प्रश्न आहेत. हे करायला गेलात तर केंद्र राज्य संबंध, आर्थिक संबंध, प्रशासकीय संबंध किती कचरा आहे. फक्त केंद्र राज्य संबंधात सरकारी आयोगाविषयी थोडी माहिती घ्या जनरल, बाकी जास्ती करू नका. महत्वाचे कलम तेवढेच करा, महत्वाचे मोस्ट इम्पॉर्टंट. असं जसं केंद्र राज्य संबंध जर सर्च केलं गुगलवर तर जी जनरल मोठी मेन माहिती येईल तेवढी करा, बाकी जास्ती लादाला लागू नका. नसता बाकी पॉलिटीचा सगळा अभ्यास तुमचा, जे मी सांगतो एखादी नोट्स काढली ना महत्वाची, जिच्यातून तुम्हाला 90% 80% प्रश्न येतील ते एककड, आणि हा नुसता केंद्र राज्य विस्तृतपणे केलं तर ते एककड होईल. म्हणून 8 प्रश्नासाठी याला जास्ती वेळ घालू नका. त्यानंतर बघा, केंद्र राज्य संबंध हा महत्वाचा नाहीये टॉपिक, कारण महत्वाचं नाही, ह्याचा विस्तृत खूप आहे आणि प्रश्न खूप कमी येतात. त्यामुळे फक्त याचे PYQ करा. काय याचे फक्त PYQ आणि PYQच्या रिलेटेड गोष्टी फक्त करा, जास्ती विस्तृतपणे करू नका. कारण ह्याचे कलमच इतके खूप जास्त आहेत कलम, माहितीये का. त्याच्यानंतर विविध घटनात्मक आयोग बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग जनरल माहिती महत्वाची तेवढी करा, राज्य लोकसेवा आयोग महत्वाची तेवढी माहिती करा. 3-5 वर आले. केंद्रीय निवडणूक आयोग सध्या करंटला रिलेटेड आहे, याच्यामध्ये निवडणुकीची जी काही समिती आहे त्या संदर्भात करा. त्यानंतर इतर घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग, आता हे काही तुम्हाला शोधत बसता येणार नाही, त्यामुळे जे काही 2-3 घटनात्मक आयोग दिलेले आहेत तेवढे घटनात्मक आयोगचे बेसिक माहिती घ्या. करंट रिलेटेड जे काही केंद्रीय निवडणूक आयोग आहेत, सध्या इलेक्शन चालू होते, लोकसभेचं झालं त्यानंतर विधानसभेचं झालं, त्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोगाविषयी माहिती जरूर घ्या. ते करंट रिलेटेड आहे, प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाषा परिशिष्टी अनुसूची याविषयी एक माहिती घ्या. ओडिशामध्ये कुई नावाची काहीतरी भाषेसाठी सुधारणा करण्यास मान्यता दिलेली आहे, तर त्याविषयी एक माहिती घ्या, करंट रिलेटेड आहे. पंचायत राज बघा, कंबाईनला सर्वाधिक प्रश्न हे पंचायत राजवर येत असतात. कशावर? पंचायत राजवर. हा पंचायत राज महत्वाचा आहे. पार्श्वभूमी व समित्या, ज्या काही वेगवेगळ्या समित्या होत्या, बलवंतराय मेहता, अशोक मेहता असल, या काही समित्या होत्या ज्या महाराष्ट्राच्या संदर्भात काही लना बोंगीरवार वगैरे, काळे वगैरे समित्या होत्या, त्या समित्याविषयी जनरल महत्वाची माहिती घ्या. सगळ्या तरतुदी पाठ नाही करायच्या, त्याच्यामधील हटके तरतुदी ज्या महत्वाच्या नोटीस करण्यासारख्या तरतुदी आहेत, त्या एका समितीचं वैशिष्ट्य काय, त्यानं काय वेगळं शिफारस केली, बस तेवढंच करायचं, कॉमन करायचं नाही. जे हटके आहे तेवढंच करायचं. तख्तमल समिती ग्रामसभेच्या विषयी होती, तख्तमल समितीमध्ये ग्रामसभेची तरतूद त्यांनी सांगितली होती, तर ते वेगळं हटके वैशिष्ट्य अशा प्रकारे करायचं. बलवंतराय मेहता, अशोक मेहता यांनी कोण त्रिस्तरीय सांगितली, कोणी द्विस्तरीय सांगितली, हे करायचं. आता बल जास्ती असते म्हणून 3 स्तरीय जास्ती 3, आणि अशोक मेहता कमी 2 द्विस्तरीय सांगितली होती, आहे का नाही. तर अशा प्रकारे कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकता तुम्ही. त्यानंतर 73वी घटनादुरुस्तीवर 12 क्वेश्चन आहेत. बघा, एका घटनादुरुस्तीवर 12 क्वेश्चन करायचे, 100% करायचे. त्याच्या संदर्भात कलम आहेत ते 243 ABCDEF ते करायचे. ग्रामसभा कशात आहे, इलेक्शन कमिशन कशात, 243 के काय, ते हे कलम तुम्ही करून घ्या, त्याच्यावर प्रश्न येतात जोड्या लावायला वगैरे. ग्राम प्रशासनावर 46 प्रश्न आहेत. बघा,
म्हणजे सर्वाधिक प्रश्न आहे 46. तसं विस्तृत आहे हा टॉपिक, पण 46 प्रश्न म्हणून महत्वाचा आहे. त्यानंतर नागरी प्रशासन आणि 74वी घटनादुरुस्ती 7 आहेत. बघा, जेव्हा तुम्ही नागरी प्रशासन आणि 74वी घटनादुरुस्ती करताल आणि 73वी करताल, यात कम्पॅरेटिव्हली ग्राम प्रशासनावर खूप प्रश्न आहेत. म्हणजे नागरीवर तुम्ही मेन करा आणि ग्राम प्रशासनावर जास्ती भर द्या. राज्य निवडणूक आयोगावर सुद्धा 3 क्वेश्चन आहेत, ते पण करून टाका. त्यानंतर बघा, राज्य निवडणूक आयोगावर कसं विचारतात की कोणत्या निवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोग कोणकोणत्या घेतात, तर आपल्याला काढतं आणि राज्य कोणतं घेतात, तर राज्य निवडणूक आयोग कोणत्या घेतात असं विचारलं, तुम्हाला टाकलं की राज्यातल्या विधानसभेच्या घेतंय, तर नाही. राज्य जरी नाव असलं निवडणूक आयोगामध्ये तरी ते विधानसभेच्या विधान परिषद निवडणुका घेत नाही. तर ह्या फरक घ्यायचा जाणून नसता. एक्झाम मध्ये आपल्याला वाटतं राज्य आहे म्हणजे राज्याच्या सर्व निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतं. बिलकुल चूक. 73-74व्या घटनादुरुस्ती अंतर्गत जे काही आहेत इलेक्शन्स वगैरे, तर त्या रिलेटेड हे राज्य निवडणूक आयोग घेतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. पण या विधानसभा, विधान परिषद वगैरे याच्या, राष्ट्रपतीच्या, विधानसभेच्या, विधान परिषद, राज्यसभेच्या याच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतो. तर असा कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचा असतो. त्यानंतर बघा, आपण आता हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. कोणचा? भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया. तर या ठिकाणी बघा, मी प्रिपेअर होऊन सांगत नाही, माझी ऑलरेडी चांगली तयारी झालेली आहे, पण ऑन द स्पॉट मी सांगण्याचा प्रयत्न करेन. नॅचरली येते, जे नॅचरली माणूस देऊ शकतं ना, तर ते तयारी करून आल्यास दुसऱ्याच्या, आता समजा मी स्पष्टपणे एखादी गोष्ट सांगल तुम्हाला, पण ते तुमच्या ब्रेनला कुठंतरी हे वाटेल, न्यूनगंड वाटेल की यार ह्याला एवढी माहिती ना आपल्याला नाही. तर नाही, तसं नाही. मला एखादी गोष्ट चुकली म्हणजे मला एखादं आठवण गेलं तर मी बी थोडा वेळ घेईन, जेणेकरून तुम्हाला नॅचरलनेस वाटली पाहिजे की हा व्यक्तीला आठवत नाही बा, ह्यानं एवढ्या 4 मेन्स PSIच्या पास झाला ओपन मधून, राज्यसेवा 3 मेन्स दिल्यात, पण तरी सुद्धा ह्याला आठवत नाही. म्हणजे ह्यालाही आठवत नाही, आपल्याला आठवत नाही, म्हणजे नॉर्मल आहेत. म्हणजे तुम्ही पण करू शकतात अशी तुमच्यात भावना येईल. त्यामुळे मी आधीच प्रिपेअर करून सांगत नाही की हे मला प्रत्येकच गोष्ट येते. कारण एखादं विश्लेषण दिलं, 100 प्रश्न असले, 100चं विश्लेषण देताना त्याचे एकही चुकत नाही विश्लेषण मध्ये, पण असं शक्य आहे का नॅचरली? नाहीये. तसं मी नॅचरली सांगन तुम्हाला. तर ह्या बघा, संघीय शासन व्यवस्थेमध्ये, आता बघा संघीय शासन व्यवस्था म्हणजे कशी, तर अमेरिकेचं मॉडेल असतंय. तर या ठिकाणी बघा, सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते. आता संघ असल्यावर केंद्र कसं म्हणता येईल, केंद्रीकरण नसतं, तर हा पर्याय कटला. कोणता पर्याय कटला? हे कटला. त्यानंतर सत्तेचे विकेंद्रीकरण, ते संघ त्यालाच म्हणतात ना, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स. तर या ठिकाणी बघा, तर हे बरोबर आहे. अशा टायमाला हे बरोबर करा, पण बाकीचे फास्ट मध्ये बनवूया. यामध्ये केवळ एकच सरकार असते असं असते का? संघ कशाला म्हणतात? राज्य प्लस केंद्र याला संघ म्हणतात. मग एक सरकार का असल्यावर त्याला संघ कशाला म्हणतात? ते केवळ प्रांतीय सरकार असतात असं असलं तरी म्हणलं नसतं. कारण केंद्रीय सरकार बघा, केंद्रामध्ये सरकार असतं, संघ सरकार शासन वरी केंद्रीय स्तरावर आणि प्रांत स्तरावर, दोन्ही स्तरावर सरकारे असतात. त्यामुळे केवळ प्रांतामध्ये म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट सांगतो, इलिमिनेशन मेथड. केवळ हा कीवर्ड असा आहे की ते स्टेटमेंट हमेशा चूक असतं. हे केवळ इथं बी आहे, त्याच्यावरून तुमचे 2 पर्याय बी कटले. सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. असा जेव्हा येतं का नाही, केंद्रीकरण विकेंद्रीकरण. आता एक गोष्ट सांगा की तुम्हाला लय भारी, आता मी काय सांगा तुम्हाला की प्रश्न 50% प्रश्न सर्व सुटतात तुमच्या ह्यानं, तुम्हाला काहीच माहित नसते. आता बघा, केवळ ह्या कीवर्ड्समुळे 2 पर्याय कटले होते का नाही. आता अजून 2 पर्यायापैकी तुम्हाला एक सांगायचं झालं तर हे 2 पर्याय केवळ या शब्दामुळे कटले आणि अजून वेगळ्या टेक्निकने कटले असते. बघा, इथं काय विचारलंय, संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय सत्तेचे केंद्रीकरण असते, सत्तेचे विकेंद्रीकरण असते. तर मी सांगतो, जेव्हा विरोधार्थी शब्द येतात, बाकी स्टेटमेंट पूर्ण बरोबर. बघा, सत्तेचे केलेले असते आणि मधात फक्त 2 शब्द वेगळे देत, काय, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. 90% 1 किंवा 2च असतात अशा परिस्थितीमध्ये. तो तिसऱ्याला आणि चौथ्याला हातच लावायचा नाही. एक तर केंद्रीकरण असेल किंवा विकेंद्रीकरण, दोन्हीपैकी एक असणार असं जनरली असते. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादी अशी कॉन्सेप्ट असते की ती मध्यम काहीतरी असता पर्याय असू शकतो, पण सहसा असं नसतं. त्यामुळं केंद्रीकरण विकेंद्रीकरण विरोधार्थी शब्द आले तर 100%, बाकी सगळं स्टेटमेंट सेम आहे. एकच शब्द फक्त विरोधार्थी झाले 2 स्टेटमेंटमध्ये, त्या दोन्हीपैकी एकच उत्तर असते, एक तर केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण. त्यामुळे या दोन्हीपैकी एक डेफिनेटली आहे. तुम्ही 50% चान्सेस घेऊ शकतात. पण मला माहिती आहे, संघीय शासन, संघ म्हणलं की विकेंद्रीकरण असतं. जसं अमेरिकेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण आहे, म्हणजे राज्यांनाही पॉवर्स आहेत, केंद्राला तर आहे, पण त्या पूर्णपणे केंद्राकडेच पॉवर्स नाहीत, तर त्या राज्यांना किंवा प्रांतांना सुद्धा पॉवर्स दिलेले आहेत. त्यालाच आपण सत्तेचे विकेंद्रीकरण असं म्हणत असतो. तर या ठिकाणी बघा, त्याचं एक्सप्लेनेशन बघा. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 उपकलम 1 काय,
अनुच्छेद 1 सबसेक्शन 1 मध्ये इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे नमूद केले आहे. बघा ह्या पॉइंटवरून बघा राज्याचा संघ असं केले. काय संघराज्य असा उल्लेख केला नाही. ऍक्च्युली संघराज्य आहे भारत, भारताचं स्ट्रक्चर संघराज्य आहे, पण त्याचा उल्लेख कलम 1 उपकलम 1 मध्ये काय केलेला आहे, राज्यांचा संघ असे केलेला आहे. या अनुच्छेदामध्ये भारताचे वर्णन संघराज्य न करता राज्यांचा संघ असे करण्यात आले आहे. नोटीस करा, याच्यामध्ये खूप घुमवते. इकडे इक्वालिटी असा विषय आहे ज्यामध्ये शब्दाचा खेळ आहे, शब्दामध्ये पलटी मारली जाते, शब्दात छोटे छोटे बदलले जातात. इथं असं वर वर बघून आन्सर कधीच मारायचं नाही. पॉलिटीमध्ये खूप गोष्टी चेंज केल्या जातात. जसं असं या अनुच्छेदमध्ये भारताचे वर्णन राज्यांचा संघ न करता संघराज्य असे केले आहे. उलट करू शकतात आपण, गडबडीत हो म्हणतात ना, ही काळजीपूर्वक बघा. संघराज्य न करता राज्यांचा संघ असे करण्यात आले आहे. राज्याचा संघ या शब्दाचा उल्लेख करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 कारणं दिली होती. ते 2 कारणं कोणते बघा. भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे निर्माण झालेले नाही. कसं, घटक राज्यांतर्गत करारान्वये, म्हणजे भारतामध्ये घटक राज्यांमध्ये करार झालेला नाहीये, तर भारत मुळामध्ये अखंड भारत होता. त्याचं विभाजन प्रशासकीय आणि राजकीय दृष्टिकोनातून सोयीस्कर जावं, त्यामुळं प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विभाजन केलंय असा आपण अर्थ घेत असतो. म्हणजे अधिकार आपल्याला राज्यांकडून केंद्राकडे नाही, तर केंद्राकडून राज्याकडे गेलेले आहेत. अशा प्रकारे आपण करार न करता आपलं संघराज्य निर्माण केलंय, त्यामुळे त्यांना राज्यांचा संघ असा उल्लेख केलाय. भारताच्या घटनाकारांना भारताच्या घटक राज्यांना संघराज्यातून बाहेर पडण्याचा बिलकुल अधिकार नाहीये, त्यामुळे त्याला राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी बघा, त्यामुळे भारत हा राज्यांचा संघ आहे जो की अविभाज्य व अखंड देश आहे. बघा, अविभाजक म्हणजे त्याचं विभाजन होऊ शकत नाही, अविभाज्य व अखंड म्हणजे त्याला तोडता येणार नाही असा देश आहे. परंतु केवळ प्रशासकीय सोय म्हणून भारताचे विविध राज्यात विभाजन करताना अधिकारांचे देखील विभाजन करून सत्तेचे काय केलेलं आहे, विकेंद्रीकरण केलेले आहे, ज्यामध्ये राज्यात गर्त देखील संसदीय शासन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. बघा, राज्यांतर्गत देखील कोणत्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे, तर संसदीय शासन पद्धतीचा वापर केलेला आहे. संघीय शासन व्यवस्थेमध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय, संघीय शासन व्यवस्थेमध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते. भारत हे संघराज्य आहे, भारतामध्येही सत्तेचे विकेंद्रीकरण आहे, परंतु उल्लेख मात्र राज्यांचा संघ असा केलेला आहे घटनेमध्ये. ही गोष्ट नोटीस करा तुम्ही. भारताचं स्ट्रक्चर संघराज्य आहे, परंतु घटनेमध्ये उल्लेख हा राज्यांचा संघ आहे. या 2 कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी लक्षात ठेवा, कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे 2011 PSI ला प्रश्न आलेला आहे. तर भारतीय राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकार करण्यात आला. बघा, आज 27 तारीख आहे, काल 26 नोव्हेंबर होता. 26 नोव्हेंबर आहे, तर 26 नोव्हेंबर म्हणजे कालच झालेला आहे भारतीय संविधान दिन जो आहे. तर या ठिकाणी बघा, नोव्हेंबर 26, 1949 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा स्वीकार करण्यात आला होता. तर पहिलंच ऑप्शन आहे. तर पण एरवी कसं असतं माहितीये का, गडबडीमध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये कुठेतरी मिस्टेक करतात, त्यामुळे फटकून नाही मारायचं आहे का. एवढं 26 नोव्हेंबर 1949 बरोबर आहे का, यस आहे, तर बरोबर करायचं. हे काय इथं काय चूक दिली, 26 जानेवारी दिली, त्यामुळे चूक आहे. 26 जानेवारी ही बी चूक आहे. 10 नोव्हेंबरचं काही घेणं देणं नाहीये, त्यामुळं 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर बघा, भारतीय राज्यघटना स्वीकार कधी केला, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. पण लागू कधी झाली होती हो, 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. 26 जानेवारी 1950 रोजी. ह्याच तारखेला 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. कधी, प्रजासत्ताक दिन. आता ह्या 26 जानेवारीचा इतिहास सुद्धा आहे. 26 जानेवारीचा इतिहास कसा आहे ते बघूत आपण. या ठिकाणी बघा, खालती दिलेला आहे. तर बघा, सर्वप्रथम बघूत आपण, प्रस्ताविकेमध्ये या तारखेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती असते 26 जानेवारी 1949 याद्वारे अधिकृत आणि अंगीकृत करून काही सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही
वाचून घ्या. तर या ठिकाणी बघा प्रास्ताविकेमध्ये या तारखेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. संविधान सभेचे शेवटचे 11वे सत्र, बघा हे शेवटचं सत्र कधी, सुरुवातीचं आणि शेवटचं लक्षात ठेवायच्या गोष्टी. म्हणून काय, संविधान सभेचे शेवटचे किंवा 11वे सत्र 14 ते 26 नोव्हेंबर या दिवशी भरले होते. किती, 14 ते 26 नोव्हेंबरला भरले होते. कितवे, 11वे. काही जण म्हणतात की 12वे सत्रही होतं, त्याच्यानंतर 26 ज्या शेवटी सह्या वगैरे केल्या होत्या ते एक सत्र धरलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शन्स जसे येतील त्यानुसार खेळायचं असतं. इथं कसं आहे माहितीये का, परफेक्ट गोष्टीपेक्षा आपलं आन्सर परफेक्ट पाहिजे. म्हणजे आपण जे गोल करणार आहोत एक्झाम मध्ये तर ते आपलं गोल बरोबर आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून अभ्यास करा. एक्झॅक्ट कोणत्याच गोष्टी, कसं असते, काही गोष्टी संभ्रमात असतात. आता बघा, आपला राज्यघटना आहे, राज्यघटनेच्या संदर्भात दिल्या घडामोडी आहेत, तर त्या घडामोडीमध्ये काय असं नाही की प्रत्येक गोष्ट एक्झॅक्ट लिहिलेली असेल हिस्ट्रीमध्ये, असं तर शक्य नाही. त्यामुळे थोडा संभ्रम प्रत्येक पुस्तकामध्ये असतो, प्रत्येक गोष्टीबाबत संभ्रम असतो. आपल्याला अभ्यास करून तो संभ्रम जरी असला तरी आपल्याला ऑप्शन्स नुसार जायचं असतं. त्यामुळे आपल्याला मार्क्स घ्यायचा विचार करायचा, ना की करेक्ट काय, मान्य आहे करेक्ट हे आपण केलं, काही गोष्टीत संभ्रम कायमच राहणार आहे. पण आपल्याला आन्सर लिहिताना जवळजवळ आन्सर, म्हणजे इतर ऑप्शन्स पेक्षा जास्ती जुळता ऑप्शन्स कोणता आहे ते परिस्थिती प्रश्नानुसार आपल्याला प्रश्न सोडून मार्क्स घ्यायचे आहेत. बघा, राज्यघटनेचा स्वीकार करून त्या दिवशी सभागृहाचे सत्र समाप्ती करण्यात आली. बघा, राज्यघटनेचा स्वीकार केला आणि त्या दिवशी सत्र समाप्त घोषित करण्यात आलं. तर बघा, आता ह्या 26 जानेवारीचा काय इतिहास आहे. तर बघा, डिसेंबर 1929 साली रावी नदीच्या तीरावर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे कितवे अधिवेशन भरले होते, तर 44वे अधिवेशन भरवण्यात आले होते. याच अधिवेशनात 26 जानेवारी 30 रोजी सर्वप्रथम स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कधी, सर्वप्रथम स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. या दिवसाच्या स्मरणार्थ 26 जानेवारी ही तारीख राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निश्चित करण्यात आली. हाच दिवस घटनेचा प्रारंभ दिन तसेच गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आता बघा 2011चा येसोचा प्रश्न बघा. या ठिकाणी बघा, भारतीय काय डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. सर्वांनाच माहिती आहे. बघा, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मग काय होते, गडबडीमध्ये आपण काय करतात, भारतीय घटना आलं की बाबासाहेब आंबेडकर मारतात. जे नवीन अभ्यासावाले ज्यांना माहिती नाही, ऍक्च्युली अभ्यास पूर्ण झालाय त्यांचा, पण एक एक्झामचा अनुभव नाहीये किंवा त्यांचे प्रश्न रिझल्ट गेलेले नाहीत, एका मार्कामुळे ज्यांचे रिझल्ट गेले नाहीत, तर ते काय करणार, हे भारतीय घटना म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खटकून मारणार, आणि त्याच्यामुळेच ऑप्शन 1 नंबरला दिलाय. ते रॉंग आहे. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ना की घटना समितीचे. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता बघा, खालती एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचं. तर वेगवेगळ्या समित्या दिल्यात. तर बघा, या गोष्टी बघा. आता संविधान सभेची पहिली सभा, आता बघा सभा सर्वप्रथम आपण याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. तर बघा, संविधान सभेची पहिली सभा कधी भरली, तर 9 डिसेंबर 1946. कधी, 9 डिसेंबर 1946 रोजी कॅबिनेट मिशन नुसार संविधान सभेची पहिली सभा पार पडली. ठिकाण कोणतं होतं ही गोष्ट लक्षात ठेवा. ठिकाण काय होतं, कॉन्स्टिट्यूशन हॉल, न्यू दिल्ली, किंवा त्याला सेंट्रल हॉल म्हणतात. काय, सेंट्रल हॉल. त्यानंतर बघा, हजर सदस्य किती होते, त्यामध्ये महिला किती होत्या, 211 सदस्य हजर होते. किती, 211 सदस्य आणि 9 महिला त्यामध्ये होत्या. म्हणजे 211 सदस्य, त्यामध्ये 211 पैकी 9 महिला सदस्य हजर होते. तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्ष कोण होते, बघा, सच्चिदानंद सिन्हा हे काय होते, तात्पुरते अध्यक्ष होते. फ्रान्सच्या पद्धतीचा अवलंब करत सभागृहातील ज्येष्ठतम, बघा, ज्येष्ठतम सदस्याची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता बघा, प्रोटेम स्पीकर. तर बघा, मुस्लिम लीग काय होती, गैरहजर होती. गैरहजर होती. प्रोटेम स्पीकर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, आणि मुस्लिम लीग काय होती, गैरहजर होती. ह्या ज्या पहिली सभा होती तिला शिफारस कोणी केली होती, सांगा बरं. शिफारस कोणी केली होती, तर शिफारस ही JB कृपलानी यांनी केली होती. JB कृपलानी यांनी. कोणाची,
सच्चिदानंद सिन्हा यांची शिफारस कोणी केली होती? जे.बी. कृपलानी. महत्वाचं आहे. तर जे.बी. कृपलानी यांनी सच्चिदानंद सिन्हावर कृपा केली असं लक्षात ठेवा. सच्चिदानंद सिन्हाला अध्यक्ष करण्यात कृपा कोणाची होती? तात्पुरते अध्यक्ष करण्यात जे.बी. कृपलानी. तात्पुरते उपाध्यक्ष कोण होते? तर फ्रँक अँथनी हे तात्पुरते उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष, एखाद्या अध्यक्षाचं उपाध्यक्ष तोंडातून निघायचं लक्षात ठेवा. तात्पुरते उपाध्यक्ष काय? फ्रँक अँथनी. आता मला शुभ संदेशाचे वाचन, आता हे गोष्ट महत्वाची आहे. 3 देश कोणते? आपल्याला वाटायचे की चीन. आता आपल्याला नवीन विद्यार्थी आहे, त्यांनी वाचलेला जर नसेल तर कोण शुभ संदेश दिले होते भारताला? तर खाली आला ऑप्शन अमेरिका, चायना, ऑस्ट्रेलिया आणि कोण दिलं नव्हतं असं विचारलं. खालीलपैकी शुभ संदेश कोणा देशाने दिले नव्हते? आणि अमेरिका, चायना, ऑस्ट्रेलिया आणि समजा एखादा देश आला, समजा कोणता देश देऊ? आपला मित्र देश देऊ, जपान देऊ. समजा जपान. तर जपान आला तर आपण काय करणार माहितीये का? दिलं नव्हतं म्हणून चायनाला क्लिक करणार, कारण चायना आपला शत्रू आहे. पण शत्रू नंतर झाला आपला, तो युद्ध नंतर झाले, त्यावेळेस युद्ध नव्हते. त्यामुळं ही गोष्ट नोटीस करा. चायना सुद्धा दिले होतं शुभ संदेश, चायनानं सुद्धा दिलं होतं. आणि अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चायना सुद्धा होता. त्यामुळे एक नवीन ज्यांच्या वाचनात नाही ते डेफिनेटली चायनाला धरणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा चायना होते, सोबत ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचे शुभ संदेश आपल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी होते. प्रस्ताव कोण मांडला होता? तर जे.बी. कृपलानी यांनी प्रस्ताव मांडला होता. जे.बी. कृपलानी. त्यानंतर बघा खालचा पॉइंट बघा. आता 11 डिसेंबर बघा. 9 डिसेंबर झालं, त्याच्यानंतर दुसरी सभा 11 डिसेंबरला बनली. 11 डिसेंबर 1946. आता बघा पहिल्या सभेत तात्पुरते होते, मग आता दुसऱ्या सभेत कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमणार. तर कोणाला नेमलं कायमस्वरूपी अध्यक्ष घटना समितीचे? तर राजेंद्र प्रसाद यांना नेमलं. त्याच्यानंतर अध्यक्षपदासाठी अनुमोदन कोण केलं होतं? बघा अनुमोदन कोण केलं होतं अध्यक्षपदासाठी? तर डॉक्टर वल्लभभाई पटेल यांनी. तिकडं कोण केलं होतं? शिफारस कोणी केली? जे.बी. कृपलानी यांनी सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची शिफारस केली. तशी अध्यक्षपदासाठी अनुमोदन कोण केलं होतं? इथं कायमस्वरूपी अध्यक्षपदासाठी अनुमोदन कोण केलं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन केलं होतं. त्यानंतर सचिव कोण होते? बघा सचिव कोण होते हे महत्वाची गोष्ट आहे. घटना समितीचे सचिव कोण होते? तर HVR लक्षात ठेवा. HVR अय्यंगार हे काय होते? सचिव होते. उपसचिव कोण होते? गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या उपसचिव कोण होते? जुगल किशोर खन्ना. उपसचिव कोण होते? जुगल किशोर खन्ना हे उपसचिव होते. जुगल किशोर खन्ना. अनुमोदन कोण केलं होतं यांचं? तर यांचं सुद्धा अनुमोदन काय कोण केलं होतं? तर वल्लभभाई पटेल यांनी. बघा म्हणजे अध्यक्षांचंही कोण केलं? वल्लभभाई पटेल यांनी. कायमस्वरूपी अध्यक्ष आणि सचिव यांचं अनुमोदन कोण केलं असं म्हणायचं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. ही गोष्ट महत्वाची आहे. आता बघा कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली? घटना समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? तर लक्षात ठेवा B.N. राव. आपण कोणी एखादा सल्ला कसा देतो? काय राव असं करायचं, काय राव असं करू नको, हे का नाही? राव म्हणतात ना सल्ला देताना. त्यावरून लक्षात ठेवा सर B.N. राव यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोणाद्वारे? तर लॉर्ड वेवेलद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राव वरून वेवेल, रावची नियुक्ती वेवेल यांनी केली होती असं लक्षात ठेवा. तर त्यानंतर बघा उपाध्यक्ष कोण होते घटना समितीचे? घटना समितीचे उपाध्यक्ष हे 2 होते. एक काय? H.C. मुखर्जी आणि दुसरे V.T. कृष्णमाचारी हे 2 उपाध्यक्ष होते. तर बघा भारतीय ख्रिश्चन बंगाल प्रांताचे प्रतिनिधित्व करत होते. बघा भारतीय ख्रिश्चनांचे प्रतिनिधित्व मुखर्जी करत होते. एक बऱ्याच जणांना वाटणार नाही. मुखर्जी मधलं ख लक्षात ठेवा. ख्रिश्चन. मुखर्जी मधलं ख वरून ख्रिश्चन लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला वाटेल मुखर्जी म्हणजे ख्रिश्चनचं काही घेणं देणं नाही, तर आहे. H.C. मुखर्जी हे ख्रिश्चनांचे प्रतिनिधित्व, भारतीय ख्रिश्चन बंगाल प्रांताचे प्रतिनिधित्व करत होते. फाळणीद्वारे सदस्यत्व संपुष्टात, परंतु पुन्हा निवड करण्यात आली होती यांची. आणि त्याचबरोबर जयपूर संस्थानामधून नामनिर्देशित सदस्य कोण होते? तर V.T. कृष्णमाचारी. लक्षात ठेवा V.T. कृष्णमाचारी काय? जयपूर संस्थानामधून नामनिर्देशित होते आणि ते उपाध्यक्ष सुद्धा होते. म्हणजे 2 उपाध्यक्ष कोणते? कायमस्वरूपी. लक्षात ठेवा हे कायमस्वरूपी आहेत, H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा.
बघा, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले सांगा. पहिले अधिवेशन केव्हा झालं होतं? आपण वरतीच बघितलं, 9 डिसेंबर 1946. लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 1946. एखाद्या डेट समजा आता समोर दिले ऑप्शन 9 डिसेंबर 1946 आणि मी जर एखाद्या 49 वाचलं तर तुम्हाला तर माहिती आहे 46 दिले, त्यामुळे त्या गोष्टी नोटीस करा, एखाद्या तोंडातून येऊ शकतं. तर काय 9 डिसेंबर 1946 दोन्ही कन्फर्म करा. माझ्या तोंडातून मी पण तेच निघाले आणि तिथं पण तेच आहे. तिथं ते आहेत, मी जर सांगितलं इथं जर चूक असली असली मी सांगितली असती तुम्हाला, पण तिथं आहे पण माझ्या तोंडातून निघालं तर तुम्ही समजून घ्या एखादी गोष्ट, एखाद्यावर चूक असेल तर बघा 9 डिसेंबर 1946. आणि जर एखादी चूक झालीच तर मी कमेंट बॉक्समध्ये टाकल बरं. तुम्ही काय करा, करेक्शन म्हणून मी एक हे करल, कमेंटमध्ये टाकल, तर त्याच्यामध्ये व्हिडिओ झाल्यानंतर मी अजून एकदा व्हिडिओ चेक करल, त्याच्यामध्ये एखाद्या 2 चुका जर झाल्या, चुकून होणार तर नाही पण झाल्यास तर मी करेक्शन म्हणून टाकन, म्हणून एकदा कमेंट बॉक्समध्ये जाऊन एकदा बघत जा. आता बघा 9 डिसेंबर 46 ला सुरू झालं होतं. त्यानंतर आता बघा दुसरं, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला काय मनोनीत करण्यात आले होते? तर तुम्हाला माहिती आहे फ्रँक अँथनी सांगितलं होतं मी, उपाध्यक्ष, तात्पुरते उपाध्यक्ष. ते या ठिकाणी बघा तात्पुरते उपाध्यक्ष कोण. आता इथे काय दिले माहितीये का, बघा एक प्रश्न बघा, त्या पहिल्या बैठकीच्या घटना समितीचे उपाध्यक्ष, आता बघा इथं काय दिले, घटना समितीचे उपाध्यक्ष. इथं दिले का तात्पुरते? दिले नाही, पण इथं काय दिले, पहिल्या बैठकीच्या वेळी. इथं जरी तात्पुरते दिले नसलं तर पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरतेच होते, त्यामुळे फ्रँक अँथनी. अशा प्रकारे लक्षात ठेवा. जर गडबडीमध्ये कन्फ्युजन, काही जणांना कन्फ्युजन झालं घटना समितीचे उपाध्यक्ष, पण इथं पहिल्या बैठकीत दिले त्यामुळे लक्षात ठेवा तात्पुरते होते. 4थ्या नंबरचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तुम्हाला सांगितलं BN राव होते, वेवेल्स यांनी नेमणूक केली होती त्यांची. झालं, आताच बघितलं वरती आपण. आता खालचे प्रश्न सुटत राहतील बघा, ह्यामुळे PYQ करायचं. आता बघा ST 2014चा प्रश्न, 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? बघा इथं घटना समितीचे अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे, घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर आता खालचा प्रश्न बघा 8वा, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? तुम्हाला माहिती आहे सच्चिदानंद सिन्हा होते ते. आलं उत्तर आपलं. पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काही संबंध नाहीये सध्या तरी या प्रश्नाशी. बरं बघा 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता डॅश डॅश म्हणतात. तर बघा पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, वरी बघितलं होतं स्लॅश मध्ये सेंट्रल हॉल टाकलं होतं बघा, वरती एक्सप्लेनेशन मध्ये तर सेंट्रल हॉल स्लॅश मध्ये. तर काय सेंट्रल हॉल म्हटलं जातं पार्लमेंट हाऊसचा. पार्लमेंट हाऊस अनेक्स असं काहीच नाही, चेंबर भांबर काही नाहीये, ज्ञानपीठ बी असं काही नाहीये, ऍक्च्युअली सेंट्रल हॉलच आहे. ते डायरेक्ट ज्याला माहिती आहे आपल्या पार्लमेंट विषयी ते बी सहजरित्या हे बाकीचे ऑप्शन्स कट करू शकला असतं. त्यानंतर बघा खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी बघा आपल्याला बरोबर विधाने विचारलेत. तर बघा 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय संविधान सभा गठीत करण्यात 101% बरोबर आहे. कॅबिनेट मिशन नुसारच भारतीय संविधान सभा गठीत करण्यात आली आहे. त्यानंतर बघा भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी? 9 डिसेंबर 1946. नोटीस करा 9 डिसेंबर आहे का हे बी लक्षात ठेवायचं. 46च आहे का बघायचं नसा. 9 डिसेंबर 47 किंवा 49 टाकल्यावर गडबडीत आपण 9 डिसेंबर बघितलं राईट नाही करायचं. 9 डिसेंबर 1946 आहे का ते बघायचं आहे ना, तर X बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर. वरती मी सांगितलं होतं शेवटचं सत्र लक्षात ठेवा कधी, 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. बरोबर आहे, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तिथं अ ब दिलंय नाही, तिन्ही बरोबर. ह्याच्या अ ब क दिले हे बी बरोबर नाही. या ठिकाणी अ ब क बरोबर दिलंय तर हे बरोबर आहे. ह्याच्यात तर दिलंच नाही, तर या ठिकाणी बघा अ ब क बरोबर. त्यानंतर बघा खालचा प्रश्न बघा, भारतीय घटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तुम्हाला आत्ताच सांगितलं वेवेल यांनी नियुक्ती केली होती, BN राव यांची. डबल रिपीट प्रश्न आहे. 2018 कंबाईनला ग्रुप सी ला पडला बघा. त्यानंतर 12वा क्वेश्चन बघा, या ठिकाणी बघा की BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 101%. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे प्रत्येकाला माहिती असतं. त्यानंतर आता बघा डायरेक्ट बघा ना,
इकडे बघा, हे जे स्टेटमेंट रॉंग कसं आहे बघा. खांडेकरचं काहीच संबंधच नाही. खांडेकर नाव येत जे खांडेकर काहीच नाही, हे नावच नाही ऐकलेलं. मी तर सांगतो ना, मी जेवढा हे काही राज्यघटनेचा संविधान सभा वाचली त्यामध्ये खांडेकर नावच ऐकलं नाही कधी. हे विशेष नाही. मला समितीचे सदस्य माहिती आहेत, पण हे इव्हन मसुदा समिती तर काय, याचं बाकी ठिकाणी सुद्धा मी नाव ऐकलं नाही. असेल कदाचित कुठं कोपऱ्यात, पण मी ऐकलं नाही. त्यामुळे हे ब स्टेटमेंट रॉंग आहे. घटना समितीचं तर नाहीच, विशेष नाही. तर या ठिकाणी बघा, फक्त अ स्टेटमेंट काय बरोबर आहे. तर इथं बघा, आता बघा ही गोष्ट नोटीस करा. आता बघा किती गुगली होती मी. इथं अ नंबरचा नॉर्मली काय तर अ बरोबर पहिल्या ऑप्शन मध्ये देतात, पण इथं काय ट्रिक केली, ब बरोबर पहिल्यांदा दिले. म्हणजे काय लोक काय करणार, अ स्टेटमेंट बरोबर, हा 1 नंबरला अ दिला असं वाटतं आणि 1 नंबर मारतात, पण रॉंग. इथं ब दिलंय बरोबर. बघा ही गोष्ट नोटीस करा तुम्ही. इथं दांडी उडू शकते. ब बरोबर 1 नंबरला दिले ना, अ 2 नंबरला दिले. जसा मोस्ट ऑफ वरला काढतंय अ नंबर नॉर्मली अ बरोबर 1 नंबरला देतात, ब बरोबर 2 नंबरला देतात. मग टोळेज आपण ते काय करणार, पहिले मारणार. पण नाही, इथं अ 2 ला दिले ब 1 ला दिले, त्यामुळे 2 नंबरचं उत्तर आहे. ट्रिकी क्वेश्चन, अशा मिस्टेक होत असतात. हे बघा, नव्हते यांनी डायरेक्ट दिले. या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य होत्या. तर खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या तर विचारले. तर या ठिकाणी बघा, विजयलक्ष्मी पंडित होत्या. त्याच्यानंतर सुब्बालक्ष्मी सुचेता कृपलानी, आय थिंक सुचेता कृपलानी बी होत्या. सुब्बालक्ष्मी हे मी नाव ऐकलं नाही. आणि सरोजिनी नायडू तो होत्या डेफिनेटली. त्यामुळं ब इथं आहे, ब इथं आहे कटलं. त्याच्यानंतर ब इथं आहे कटलं, इथंही कटलं. तर अ क ड बरोबर. तर कधी कधी आपल्याला काय वाटतंय की जे होतं ते माहिती आहे, विजयलक्ष्मी सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू होते हे मला कन्फर्म जरी माहित असलं, तर सुब्बालक्ष्मी नव्हते हे तर कन्फर्म माहित होतं मला. की सुब्बालक्ष्मी नावच ऐकलं मी, पाठ केले होते तेवढ्या महिला, त्याच्यात सुब्बालक्ष्मी नाव नव्हतं, त्याच्यावरून बी कळालं. आणि ह्या होत्या ह्याच्यावरून बी कळालं. दोन्हीकडून कन्फर्म झालं, म्हणजे 100% ते उत्तर असणारच. आता बघा, काही महत्वाच्या महिला संविधान सभेतील सदस्य. तर ह्या बघा, दुर्गाबाई देशमुख एका प्रांत, बघा महिला आणि त्यांचे प्रांत याच्यावर जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो बघा. तर बघा, दुर्गाबाई देशमुख, आम्मू स्वामीनाथन आणि दक्षिणी वेलायडन या मद्रास प्रांतामधून होत्या. कोणत्या? मद्रास प्रांतामधून, तिघी जणी. आता आपल्याला दुर्गाबाई देशमुख म्हणलं की मुंबई प्रांत वाटलं. आता हीच गोष्ट स्टार मारून ठेवा. काय स्टार मारून ठेवा, स्टार. जर तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न आला तर कशालाही प्रश्न येऊ द्या, हे डेफिनेटली मी जर प्रश्न बनवला तर मुद्दाम दुर्गाबाई देशमुख टाकणार, कारण मुलांना काय वाटणार मुंबई असेल, पण नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांत आहे. आणि ह्या सी.डी. देशमुख यांच्या कोण होत्या? पत्नी होत्या. सी.डी. देशमुख मला वाटते आरबीआयचे गव्हर्नर होते आणि अर्थमंत्री सुद्धा होते, किंवा सरळ आर्थिक बाबीशी रिलेटेड होते सी.डी. देशमुख लक्षात ठेवा. मला तर वाटतं ते आरबीआयचे गव्हर्नर आणि अर्थमंत्री सुद्धा होते. तर बघा, संस्कृत प्रभावित हिंदी ऐवजी हिंदुस्थानी हिंदी राष्ट्रभाषा असावी. त्यांनी सांगितलं होतं संस्कृत प्रभावित हिंदी ऐवजी राष्ट्रभाषा काय? हिंदुस्थानी हिंदी राष्ट्रभाषा असावी. बघा, म्हणजे संस्कृतनं प्रभावित हिंदी आणि हिंदुस्थानी हिंदी या दोन्हीमध्ये हिंदुस्थानी हिंदीला राष्ट्रभाषा असावी असं दुर्गाबाई देशमुख यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर आम्मू स्वामीनाथन राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य होत्या. बघा, राष्ट्रध्वज समिती आणि अध्यक्ष कशाच्या त्या? भारत स्काउट अँड गाईड्स. बघा, ही गोष्ट आपण बऱ्याच वेळेस ऐकतो आपल्या लहानपणीच्या शाळेच्या काळामध्ये, ती भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या अध्यक्ष होत्या. कोण? आम्मू स्वामीनाथन. त्यानंतर बघा, आता खाली दक्षिणी वेलायडन, घटना समितीतील एकमेव दलित स्त्री. बघा, हे महत्वाचं आहे. दक्षिणीचं द आणि दलितचं द ह्याच्यावरून दलित लक्षात ठेवा. दक्षिणी वेलायदन काय होत्या? दक्ष आणि वेलू सदन कोण होत्या? तर दलित होत्या. एकमेव दलित स्त्री होत्या. घटनेचा मसुदा तयार झाल्यावर पहिल्या निवडणुकीस तो जनमतासाठी मांडावा अशी क्रांतिकारी सूचना मांडली. बघा, म्हणजे ह्या दक्षिणी वेलायडन ज्या कशा होत्या? दलित, पहिल्या एकमेव दलित स्त्री होत्या ज्या संविधान सभेमध्ये होत्या. त्यांनी काय म्हणलं की जो घटनेचा मसुदा आहे तो निवडणुकीस तो जनमतासाठी मांडावा असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर बघा, बाकीच्या स्त्रिया बघा,
मद्रास प्रांतामधूनच विजयालक्ष्मी पंडित सुद्धा होता. आता विजयालक्ष्मी पंडित अपेक्षा नसेल तुम्हाला, पण त्या बी मद्रास प्रांतामधूनच होत्या विजयालक्ष्मी पंडित. आता बघा, युनोच्या आमसभेच्या अध्यक्षी, खूप मोठी गोष्ट आहे बघा, युनोच्या आमसभेच्या म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची जी काही जनरल असेंब्ली असती, त्या जनरल असेंब्लीच्या अध्यक्ष राहिल्यात, ही खूप मोठी गोष्ट होती, लक्षात ठेवा. आणि त्या मद्रास प्रांतामधून होत्या. तर रशियाच्या राजदूतपदी निवड झाली होती त्यांची. बघा, म्हणजे एकंदरीत ते डिप्लोमॅट होत्या, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स संदर्भात त्या काम करायच्या. महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती 62 ते 64, म्हणजे चायना युद्धाच्या दरम्यान त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल सुद्धा होत्या, परंतु त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पौर्णिमा बॅनर्जी, मद्रास प्रांत, लक्षात ठेवा. पौर्णिमा बॅनर्जी पण मद्रास प्रांतामधून होत्या, लक्षात ठेवा. शिक्षणाचा आणि रोजगाराचा अधिकार यांचा समावेश मूलभूत अधिकारात करावा अशी सूचना मांडली. कोणी? पौर्णिमा बॅनर्जी. म्हणजे पौर्णिमेला सुद्धा रोजगार द्या असं त्यांचं म्हणणं होतं. बॅनर तयार करायचा रोजगार, लक्षात ठेवा, बॅनर तयार करायचा रोजगार. त्यानंतर मालती चौधरी, काय? मालती चौधरी, ओरिसा प्रांत. मालती चौधरी, ओरिसा प्रांत. अंधश्रद्धामुळे स्त्रियांना होणारा त्रास याबाबतीत सुधारणा करण्याच्या सूचना दिला. म्हणजे अंधश्रद्धा या संदर्भात, अंधश्रद्धा निर्मूला संदर्भात कोण काम केलं होतं? तर मालती चौधरी. आता सरोजिनी नायडू, सरोजिनी नायडू तर बिहार प्रांतामधून होत्या, लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू. आणि अध्यक्ष कोणत्या होत्या? राष्ट्रध्वज समितीच्या अध्यक्ष होत्या. पहिल्या राज्यपाल, बघा, पहिला राज्यपाल पदावर असतानाच अकाली निधन झालं होतं त्यांचं. मग हे लक्षात ठेवा. संयुक्त प्रांत, सध्याचे उत्तर प्रदेश, संयुक्त प्रांत सध्याचे उत्तर प्रदेश, याच्या त्या राज्यपाल होत्या. बुलबुल ए हिंद पदवी दिली होती त्यांना, लक्षात ठेवा. सरोजिनी नायडू यांना बुलबुल ए हिंद ही पदवी दिली होती. लीला रॉय, बघा, लीला रॉय कोणत्या? रॉय, बघा, रॉय रे, लक्षात ठेवा. रॉय रे, या रॉय आणि रे कुठून? बंगाल प्रांतातून होत्या. रॉय रे, लीला रे आणि रेणुका रे, असातला रॉयला रे करून टाका, दोन्हीला रे करा, लीला रे, रेणुका रे, कारण रॉ रे एकच आहे असं समजा, बंगाल प्रांतातून. आता बघा, जी लीला रे होती, फाळणीमुळे व्यथित होऊन तिनं राजीनामा दिला होता. बघा, सॉरी, त्यांनी, लीला रॉय यांनी फाळणीमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला होता. तर रेणुका रे होत्या, त्यांनी शिक्षणात धर्मनिरपेक्षता पाळणे, देवदासी वेश्या व्यवसाय निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अशा सूचना संविधान सभेत मांडल्या. बघा, रेणुका रे यांनी काय? धर्मनिरपेक्षता पाळणं आणि महिला संदर्भात ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांचं निर्मूलन करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. कमला चौधरी संयुक्त प्रांतामधून होत्या. कमला चौधरी कुठून होत्या? संयुक्त प्रांतामधून. तर संविधान काय सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग होता कमला चौधरी यांचा. कशात? सविनय कायदेभंग चळवळीत. त्यानंतर बघा, सुचेता कृपलानी या सुद्धा संयुक्त प्रांतामधून होत्या. तर बघा, राष्ट्रध्वज समितीमध्ये सदस्य होत्या. कोण? सुचेता कृपलानी. त्यानंतर 14 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेत वंदे मातरम हे पहिले कडवे गायले. बघा, वंदे मातरम या गीताचं पहिलं कडवं कोण गायलं होतं 14 ऑगस्ट 1947 रोजी? तर सुचेता कृपलानी यांनी. देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या. बघा, म्हणजे पहिल्या राज्यपाल पण उत्तर प्रदेशच्या आणि पहिल्या मुख्यमंत्री पण उत्तर प्रदेशच्याच. कोण? तर सरोजिनी नायडू, म्हणजे सध्याचं उत्तर प्रदेशच्या त्या राज्यपाल, आणि सुचेता कृपलानी ह्या मुख्यमंत्री या ठिकाणी. बघा, त्यानंतर बघा, एनी मस्करेन त्रावणकोर प्रांताकडून होत्या. त्या राष्ट्रध्वज समितीच्या त्या सुद्धा सदस्य होत्या. केरळमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या पहिल्या महिला होत्या. बघा, काय? तर लोकसभेवर केरळमधून त्या निवडून आल्या होत्या. केरळमध्येच आहे त्रावणकोर हे संस्थान होतं. त्याच्यानंतर बघा, बेगम रसूल कोणत्या? संयुक्त प्रांतामधूनच होत्या बेगम रसूल. तर बघा, सदस्य अल्पसंख्याक अधिकार समितीच्या सदस्य होत्या आणि प्रथम आणि एकमेव मुस्लिम सदस्य. बघा, एकमेव मुस्लिम सदस्य होत्या त्या बेगम रसूल. संसद शब्दाऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पर्यायी शब्द सुचवला. म्हणजे त्यांनी डायरेक्ट काय म्हणले? संसदेऐवजी काय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आता बघा, त्या जर मुस्लिम लीगच्या सदस्य असताल तर त्या खरंच म्हणले असताल का भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पॉझिटिव्हली? ऍक्च्युली त्या निगेटिव्हली म्हणले असत्या असं, कारण की काँग्रेसच्या सदस्य असल्या तर कदाचित ते बी म्हणणं शक्य नाही. म्हणजे ह्या 100% मुस्लिम लीगच्या सदस्य असल्यामुळे त्या एक उपहासात्मक किंवा निगेटिव्ह सेन्सनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पर्यायी शब्द सुचवला असावा बेगम रसूल यांनी. त्याच्यानंतर बघा, हंसा
हंसा मेहता या बॉम्बे प्रांतामधून होत्या, लक्षात ठेवा. गुजराती गुजराती आहेत त्या, म्हणून बॉम्बे असं लक्षात ठेवू शकतात. हंसा मेहता. आता बघा सदस्य, मूलभूत अधिकार उपसमितीच्या त्या सदस्य होत्या हंसा मेहता. ह्याच्यावर बघा की संविधान सभेमधील महिला आणि त्या कोणत्या समितीमध्ये सदस्य होते याच्या जोड्याला विचारू शकतात. म्हणून हंसा मेहता काय, मूलभूत अधिकार उपसमिती. बेगम रसूल मुस्लिम असल्यामुळे त्या अल्पसंख्याक अधिकार समिती, अशा तुम्ही लॉजिक लावून जोड्या लावू शकतात. त्यानंतर बघा सल्लागार समिती, काय तर प्रांतीय संविधान समिती, राष्ट्रध्वज समिती, स्त्री आरक्षणाला विरोध त्यांनी केला, समान नागरी कायदा, मूलभूत अधिकार असावा असं सांगितलं. त्यानंतर युनोच्या मानवी हक्क आयोगावर त्यांची निवड केली होती. बघा हे प्रश्न मला वाटतं मेन्सला आलेला आहे, PSI मेन्सला काहीतरी प्रश्न आलाय. युनोच्या मानवी हक्क आयोगावर निवड केली होती. ह्या संदर्भात स्टेटमेंट होतं, मानवी हक्कासंदर्भात हंसा मेहतांचं कार्य याविषयी प्रश्न आला होता. आय थिंक रिसेंटली आलेला आहे. तर हंसा मेहता लक्षात ठेवा. त्यानंतर बघा राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांतामधून होते त्या सदस्य. अर्थ आणि कर्मचारी समिती आणि राष्ट्रध्वज समिती यांच्या त्या काय होत्या, सदस्य होत्या. भारताच्या प्रथम आरोग्य मंत्री, बघा अमृत असेल तर त्यांचं आरोग्य ठीक राहील, ह्याच्यावरून लॉजिक लावा. भारताच्या प्रथम आरोग्य मंत्री कोण होत्या, राजकुमारी अमृता कौर. प्रथम महिला कॅबिनेट मंत्री, बघा प्रथम महिला कॅबिनेट मंत्री सुद्धा कोण होत्या, अमृता कौर. राष्ट्रध्वज फक्त खादी कापडाचाच आणि हाताने विणलेल्या सुताचाच असावा असं सूचना मान्य केली होती त्यांनी, राजकुमारी अमृता कौर यांनी. तर त्यानंतर बघा हे बघा राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर, आता सांगितलं कोर म्हणजे केंद्र, कोर आपण इंग्रजीमधलं कोर असते का नाही, ते कोर म्हणजे केंद्र असते का नाही, त्याच्यावरून लक्षात ठेवा केंद्रीय प्रांत, कोरवरून केंद्रीय प्रांत लक्षात ठेवा. कोर आलं उत्तर आपलं, ट्रिक्स लक्षात ठेवा. आता बघा कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं, तर शीखला दिलं होतं. कोणाला, शीखांना दिलं होतं. ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना संविधान सभेत किंवा घटना परिषदेमध्ये सदस्यत्व नव्हतं, बाकीच्यांना कशाला होतं, शीख. आता बघा कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची रचना, निवडणूक पद्धती, जागांचे विभाजन खालील प्रकारे होतं. तर बघा आता त्याविषयी माहिती बघा. तर या ठिकाणी बघा एकूण निवडायचे सदस्य किती होते, तर एकूण निवडायचे 389 सदस्य होते. आता बघा ब्रिटिश प्रांतातून किती होते, 292. चीफ कमिशनर किंवा उच्चायुक्ताचे प्रांत होते, ते काय दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान वगैरे. तर ते काय होते, एकूण 4 प्रांत होते ते. तर चीफ कमिशनरांचे प्रांत 4 होते, तर ते किती, 4 सदस्य. आणि संस्थानिकांकडून 93 सदस्य, यांची बेरीज केलं तुम्हाला 389 देऊन जाईल. बघा हे काय 292 + 4 किती, 296. आणि हे वरचे 3 यांचे 93चे 3 घ्या, 96 + 3 किती, 96, 97, 98, 89. मग मला सांगा 89 किती झाले, सॉरी 99 आहेत ना, हे किती, हे 4 आणि हे 3 किती, 7 आणि हे 2 9, म्हणजे 299 आहेत. आणि 299 मध्ये 90 घातले 389 होतात, म्हणजे बरोबर बेरीज आहे, टॅली करून बघा. त्यानंतर बघा निवडणूक पद्धती सदस्य निवडणुकीसाठी बघा अप्रत्यक्ष होतं, काय अप्रत्यक्ष. त्याबरोबर एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचा अवलंब केला होता. काय, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचा वापर केला होता. आय थिंक हीच पद्धत आपल्या राष्ट्रपतीसाठी वापरली जाते सध्या. त्यानंतर बघा जागांचे विभाजन, या ठिकाणी बघा जागांचे विभाजन काय, शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण असं 3 गटामध्ये केलं होतं. तर या ठिकाणी वरच्या प्रश्नामध्ये बघू शकतात, या ठिकाणी बघा ख्रिश्चन दिले आहे, ख्रिश्चन आहे का त्याच्यात, नाहीये ख्रिश्चन. अनुसूचित जाती आहे का, नाहीये. हे आहे का, अनुसूचित जमाती नाहीये. शीख दिले, तर मग शीख उत्तर आहे. या ठिकाणी मुस्लिम दिलं असतं याच्यात, तर मग इकडे 1 आणि 2 दिलं असतं, पण तसं नाहीये. त्यामुळे हे 3 पर्याय नाहीयेत, 1 नंबरचं उत्तर बरोबर होतं. तर या ठिकाणी बघा आता हे डिव्हिजन विचारू शकतात. तर बघा शिखांना किती, 4 जागा होत्या. किती, शिखांना किती जागा होत्या, 4 जागा होत्या. मुस्लिमांना 79 होत्या आणि सर्वसाधारण किती, 213 होत्या. तर बघा 213 ह्याचं कॅल्क्युलेशन करून बघा किती होते, 213 + 79 + 4. तर या ठिकाणी बघा 9 3 किती, 12, 12 4 16, 6 झाले. हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि हे 296. म्हणजे ह्या कशाच आहेत, जे काही हे ब्रिटिश प्रांत आहेत, ह्या ब्रिटिश प्रांतांचं डिव्हिजन आहे हे.
ब्रिटिश प्रांताचं डिव्हिजन आहे किती 4 + 79 + 213 म्हणजे संस्थानिक 93 आणि हे 4 बी धरून आहेत त्याच्यामध्ये, कारण 296 व्हायलेत ना या ठिकाणी बघा. हेच किती 296 आहेत म्हणजे हे ब्रिटिश प्रांत आणि चीफ कमिशनरांचे प्रांत आहे यांचं डिव्हिजन झालं होतं. हे कसं 4 + हे ख्रिश्चन 4 मुस्लिम 79 आणि सर्वसाधारण 213. तर हे डिव्हिजन कशाचं आहे, प्रांतांचं आहे, प्रांतांचं ब्रिटिश प्रांत ते. आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा धरलेत कशाचे 4 चीफ कमिशनरांचे, त्याचं डिव्हिजन अशा प्रकारे केले. म्हणजे संस्थानिकाच्या सदस्यांमध्ये हे अशा प्रकारचे विभाजन नव्हतं मुस्लिम शीख वगैरे. तर या ठिकाणी बघा आता आपण एवढं बघितलं. आता नेक्स्ट पॉईंट बघूत आपण. तर बघा जोड्या लावायला प्रश्न विचारलाय. तर बघा जोड्या लावायला प्रश्न विचारलाय डायरेक्ट बघा जोड्या लावायला प्रश्न विचारला तर 389 कशाचे होते, एकूण होते. तर बघा निवडून एकूण सदस्य संख्या 1 नंबर आहे का, म्हणजे अचं किती शेवटचं 4. बघा अचं 4 2 ठिकाणी दिले. त्यानंतर बघा संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी 93 होते, म्हणजे बचं किती 3, बचं 3 एका ठिकाणी दिलं, म्हणजे 1 नंबरच उत्तर आहे. पण तरी जर आता बघा तुम्हाला वेळ जर असेल, राज्यसेवेचा पेपर असला किंवा वेळ असला तुम्हाला खूप, तर मग शेवट अजून एखादा पर्याय बघू शकतात. पण तुम्ही जर शुअर आहेत, तुम्ही काय शुअर आहेत तर डायरेक्ट तुम्ही गोल करून टाकाय, कारण कन्फर्म आहे तुम्हाला माहिती आहे अचं काय 4 आहे आणि बचं 3 आहे. अदर पर्यायामध्ये तसं नाही, मग 1 नंबर डायरेक्ट गोल करा. वेळ बिलकुल घालू नका, कारण तुमचा रिझल्ट एका मार्काने जाऊ शकतो आणि तुम्हाला जर 10 सेकंद एक्स्ट्रा भेटली असे करून त्याच्यात एक प्रश्न सुटला आणि तुमचा एका मार्काने रिझल्ट आला तर खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही या गोष्टी फॉलो करा. पण बाय चान्स तुम्हाला वेळ असेल आणि या पर्यायाबद्दल 2 पर्यायाबद्दल थोडी संदिग्धता असेल तर मग शेवट अजून बघा काय संस्थानिक बघितले. त्यानंतर उच्च आयुक्तांचे प्रांतांचे प्रतिनिधी, उच्च आयुक्तांचे किती होते 4 होते. मग काय कचं 3 कचं 2 या ठिकाणी बघा कचं 2 आलं. आणि डचं काय प्रांताचे प्रतिनिधी किती होते 292, मग त्याचं 1 या ठिकाणी 1 नंबर आहे, कन्फर्म झालं. तर जर तुम्ही कन्फर्म असाल 2 शुअर पर्यावरण त्याच्यावर आन्सर निघत असाल तर तिसरा बघू नका. आणि संदिग्धता असेल तर 100% बघा, कारण जर तुम्ही 2 सेकंद एक्स्ट्रा दिले आणि तुमचा उत्तर बरोबर येणार असेल तर कशाला रिस्क घेतात. आता बघा 2 सेकंद या ठिकाणी बघा काँग्रेस हिंदू महासभा, त्याच्यानंतर काय दिले काँग्रेस हिंदू महासभा, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि जस्टिस पार्टी. तर या ठिकाणी बघा काँग्रेसचे कोण होते अब्दुल कलाम आझाद. तुम्हाला माहिती असेल ते सर्वाधिक अध्यक्ष होते, सर्वाधिक वेळा अध्यक्ष होते काँग्रेसचे. जे अध्यक्ष इतक्या वेळेस होते ते सदस्य तर असणारच ना, नेते तर असणारच ना. मग या ठिकाणी बघा अचं काय 3, तर अचं 3 कुठं आहे, अचं 3 एकाच ठिकाणी बघा डायरेक्ट उत्तर निघालं. ते कशाहून निघालं, ते अध्यक्ष होते, खूप वेळेस अध्यक्ष होते हे माहिती आहे. मग ते अध्यक्ष होते म्हणजे नेते तर असणारच काँग्रेसचे, विशेष नाही, म्हणून उत्तर डायरेक्ट आलं. हे जर कन्फर्म माहिती आहे तुम्हाला तर कशाला रिस्क घेतात. मग आता जर रिस्क घ्यायची असली पण अजून एक टॅली करून बघायचं. आता बघा तुम्हाला कळालं की अचं 3 एकाच ठिकाणी आहे, उत्तर मारू शकतात शुअर असेल तर. पण अजून तुम्हाला वाटतं की थोडी संधीत का बचं आयव्ही आहे का बघा, म्हणजे एकवरच राहा, दुसऱ्यावर जाऊ नका. बचं 4 आहे का बघा, बचं हिंदू महासभा 4 आहे का, यस श्यामाप्रसाद मुखर्जी माहिती आहे तुम्हाला ते बी, म्हणजे अजून कन्फर्म झालं. अजून संदिग्ध असं कचं बघा 2 आहे का, कचं काय 2 आहे का बघा, शेड्यूल कास्ट फेडरेशन 2, ह्याच्याबद्दल तर कोणाला डाऊटच नसायला पाहिजे का नाही, आहे हे बी कन्फर्म आहे. त्याच्यानंतर जस्टिस पांग, आता उरलंच काय डचं 1 उरलं, हे मुथाई चेट्टियार जस्टिस पार्टी माहीत नाही आपल्याला. तर असो, पण इतक्या पहिल्याच ह्याच्यावर आपला आन्सर निघाला म्हणून नंतर घुमवायची गरज नाहीये. पहिल्या ह्याच्यावर निघालं बस तेवढंच मारा, विषय संपला. संदिग्धता असेल तर पुढचे पर्याय बघा. आता बघा तर या ठिकाणी बघा कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ 1 उमेदवार निवडून आले होते, केवळ 1. आता बघा इथं तर पहिली गोष्ट काय विचारलंय आपल्याला, पक्ष विचारले. अपक्ष पक्षामध्ये येत नाही, त्यामुळं अपक्ष बघा इथं काय कधी कधी ग्रॅमरनुसार बी जायचं बरं, पक्ष विचारले का नाही. मग आणि पहिली गोष्ट 1 पक्ष 1 असलं तर ती खूप होते, अपक्षांची जागा 1 नव्हती हे तर कन्फर्म माहिती आहे. अपक्षाची जागा 1 होती का नव्हती, जवळपास 8 जागा होत्या वाटते त्यांच्या. त्यामुळं काय करा, इथं कटला, इथं कटला, इथं कटला, विशेष मिटला, डायरेक्ट 4 नंबर उत्तर. म्हणजे हे स्मार्ट डायरेक्ट आपल्याला कन्फर्म माहिती आहे अपक्ष 8 होत्या, मग अपक्ष 8 होत्या ना, तर डायरेक्ट काय करायचं. आता बघा अपक्षाच्या एक जागा एकच, म्हणजे अपक्षाचं असं म्हणताच येत नाही ना, अपक्ष 1 होऊ शकत नाही. जर 8 जागा असतील तर असं म्हणायचं का हा ह्याचा अपक्ष आहे, अपक्ष हा पक्ष असतो का, पक्षच नसतो, त्याच्या 8 जागा आहेत म्हणून डायरेक्टच, म्हणजे इकडे तिकडे बघायचीच गरज नाही.
डायरेक्ट हा एक जागा जर अपक्षाला असली असली तर मग वाटलं असतं. तुम्हाला माहिती आहे की 8 आहेत, 8 जरी माहित नसलं तुम्हाला काहीतरी 8च्या जवळपास आहेत हे जरी वाटलं असतं, नाही बडी एकापेक्षा जास्ती आहेत बस, तरी तुमचा डोळा कुठे गेला पाहिजे अपक्षावर. डायरेक्ट ड कटलं आणि हे इलिमिनेशन म्हणतात. डायरेक्ट 4 नंबर कुठं वाचत बसा मला सांगा. हे कृषक प्रजा पार्टी वाचलं 3 सेकंद गेले, ती बरोबर आहे का नाही हे चेक करण्यात 1 सेकंद गेलं. 4 सेकंद म्हणलं 4 12 सेकंदच्या जवळपास जाऊ शकते तुमचे, 10 सेकंद तर जातील. त्याच्यापेक्षा डायरेक्ट कशावर अपक्ष ड तिन्ही ठिकाणी डायरेक्ट 4 नंबर उत्तर आलं. स्मार्ट स्टडी, स्मार्ट सॉल्विंग प्रश्न, वेळ कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स. तर या ठिकाणी बघा. पण अजून बघायचं असलं तर काय, तर कृषक प्रजा पार्टी होती, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कम्युनिस्ट पक्ष होता. तर या ठिकाणी बघा 1 जागा होती त्यांना. तर आता बघा हे लक्षात ठेवा की किती जागा. आता बघा तर बघा काँग्रेसनं किती जिंकल्या होत्या 208, मुस्लिम लीगनं किती 73. आता बाकी पक्ष बघा, समाजवादी किंवा कम्युनिस्ट पार्टी काय समाजवादी पक्षाने किती 1, युनियनिस्ट मुस्लिमने किती 1, युनियनिस्ट पक्ष किती 1, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट किती 1, कृषक प्रजा पक्ष किती 1, शेड्यूल कास्ट फेडरेशन किती 1, आणि शीख किती 1, शीख गैर काँग्रेस म्हणतात त्याला, शीख गैर काँग्रेस 1, आणि अपक्ष किती 8. तर या ठिकाणी बघा किती जागा होत्या, 1 पक्ष 1 जागा, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 1 पक्ष 1 जागावाले किती 7 जण होते, आणि अपक्ष किती होती 8. म्हणजे अपक्ष 8 आहेत आणि एक जागा 1 पक्षवाले किती आहेत तर 7 आहेत. हे 7-8चं लक्षात ठेवा. 7 काय 1 पक्ष 1 जागा आणि 8 काय अपक्ष. तर एकूण किती झाले 296. म्हणजे ह्याच्यात 93 संस्थानिकांचा काही घेणं देणं नाहीये. 93 संस्थानिक वगळता इतर जो ब्रिटिश जे काही प्रांत होते, ब्रिटिश कमिशनरांचे प्रांत प्लस इतर प्रांत, हे टोटल मिळून 296 होते. ह्या 296ची ही बेरीज आहे. ते माहिती आहे 296 मध्ये शीख केलतं, मुस्लिम केलतं. शीख किती 4, मुस्लिम 79, आणि इतर किती 4 79 4 79 एक होतं. अजून दाखवतो तुम्हाला एकदा रिपीट घेते. 4 79 आणि 211 तर 213 बघा. ठीक आहे, 4 79 आणि 213 होत्या लक्षात ठेवा. 4 79 आणि 213. 4 कसे शीख, मुस्लिम किती 79. पुन्हा असंही करू शकतो तुम्ही 4 79. समजा तुम्हाला आठवते काय, तुम्हाला आता बघा एक्झाम मध्ये कसं करायचं असतं, आपल्याला सर्व गोष्टींना आठवण आहेत ना, मग काय करा, तुम्हाला सर्वसाधारणच्या जागा माहित नाहीत पण शीख आणि मुस्लिमच्या माहिती आहेत, आहे का नाही. किती व्हायला ते 79 प्लस 4 किती 83 जागा व्हायल्यात. मग काय करा 296 मायनस 83, 296 मायनस 83. 6 मधून 3 गेले 3 राहिले, 9 मधून 8 गेले 1 राहिला, आणि 2 ला 2 213 झालं उत्तर आलं. हे असं कधी कधी आपल्याला जीएस मध्ये सुद्धा गणित करावं लागतंय. मला काय आठवू लागलं, मुस्लिम 79, शीख 4, सर्वसाधारणच्या माहित नव्हत्या. चला करा ना, 79 प्लस 4 किती 83, 296 मायनस 83 किती 213, उत्तर आलं, डायरेक्ट मारा. अशा प्रकारे एक्झाम मध्ये तुम्हाला डायरेक्ट आठवत नसेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतात तिथल्या तिथं. त्याला आता ब्रेन म्हणतात, ब्रेनचा वापर करावा लागतो एक्झाम मध्ये अशा प्रकारे. या ठिकाणी आपण बघितले. आता बघा बघा 1935च्या भारत सरकार कायद्याची वैशिष्ट्ये. 1935चा भारत कायदा हे होता. तर बघा प्रांतीय स्वायत्ता, यस आपण खूप वर्ष झालं मागणी केली जात होती प्रांतीय स्वायत्तेची, त्यामुळे प्रांतीय स्वायत्ता बरोबर आहे. संघराज्य न्यायव्यवस्था बरोबर आहे, न्यायालय संघराज्य फेडरल कोर्ट. केंद्रात द्विदल पद्धती, यस द्विदल केंद्रामध्ये पद्धती ह्याची तरतूद होते. 2 सभागृह असलेले संसदीय कायदे मंडळ, बघा ह्याची बी तरतूद होती 2 सभागृह असलेल्या संसदीय कायदे मंडळाची. त्यामुळं काय अबकड. तर या ठिकाणी बघा अबकड आहे का नाही, अबकड आहे का नाहीये, या ठिकाणी आहे अबकड, इथं फक्त बक आहे, त्याच्यामुळे 3 नंबरचं उत्तर आहे. तर आता बघा खाली बघा याविषयी विशेष तरतुदी आपण बघू. तर या ठिकाणी बघा भारत सरकार कायदा 1935, भारत सरकार कायदा 1935. तर कायद्यात एकूण किती कलमे होते तर 321 कलम होते लक्षात ठेवा, आणि 10 परिशिष्ट, म्हणजे 321 कलम आणि 10 परिशिष्ट. परिशिष्ट बरं, 10 भाग नाही असं आपल्याला वाटतं. 310 कलम आणि 10 परिशिष्ट नाही, 310 कलम आणि 10 भाग वाटू शकते, नाही 10 भाग नाही, ते 10 परिशिष्ट होते बरं. 321 कलम 10 परिशिष्ट. मूळ राज्यघटनेत या कायद्यातील सुमारे 250 तरतुदी घेतल्यात, म्हणजे हा कायदा महत्वाचा आहे. आता बघा शिफारस काय, अखिल भारतीय संघराज्य स्थापन करणे,
आता बघा संघसूची, आता विषयांची काय केली होती, अधिकारांची विभागणी केली होती. तर किती बघा, संघसूचीमध्ये किती 59 विषय, राज्य सूचीमध्ये थोडे त्याच्यापेक्षा कमी किती 54 विषय, आणि समवर्ती सूचीमध्ये अजून सगळ्यात कमी म्हणजे किती 36 विषय होते. च्या माध्यमातून केंद्र राज्यांच्या अधिकारांचे विभाजन केले. दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून त्याऐवजी प्रांतीय स्वायत्ता देण्यात आली. दुहेरी शासन व्यवस्था कशी होती कशी होती तर या ठिकाणी राखीव आणि सोपीव खाते असं केलं होतं. म्हणजे जे महत्वाचे खाते ते कोणाकडे ठेवले, गव्हर्नमेंटकडे, आणि जे बिगर महत्वाचे खाते ते कोणाला दिले, आपल्या भारतीयांना दिली. तर त्याला काय म्हणायचं, दुहेरी शासन व्यवस्था म्हटलं जायचं. ती बरोबर नव्हती ना, कारण जे खाते कामाचे नाहीत ते यांना आपल्याला द्यायचे, भारतीयांना. स्वतः कामाचे खाते ते त्यांच्याकडे ठेवायचे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, दुहेरी शासन व्यवस्था. आणि ती प्रांतामध्ये काय केली, ती रद्द करून प्रांताला स्वायत्ता दिली. आता बघा, केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था, पण जी राज्यामध्ये होती दुहेरी शासन व्यवस्था ती केंद्रामध्ये निर्माण केली. म्हणजे सुरुवातीला राज्यामध्ये होती दुहेरी शासन व्यवस्था, मग ती राज्यामध्ये रद्द केली, ती राज्यांना प्रांतीय स्वायत्ता दिली, पण तीच शासन व्यवस्था केंद्रामध्ये लागू केली. कारण केंद्रामध्ये तर काहीच नव्हतं, दुहेरी शासन व्यवस्था नव्हती. म्हणजे सोपीव सुद्धा खाते नव्हते, राखीव सोपीव होतं ना, तर राखीव आणि सोपीव दोन्ही खाते, तसे काही खातेच नव्हते केंद्रामध्ये. पूर्णपणे केंद्राचा अधिकार होता, आपल्या भारतीयांना दिलाच नव्हता. त्यामुळे हे जरी वाटलं की राज्यांना स्वायत्ता दिली प्रांतिक आणि दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली आणि केंद्रात लागू केली, पण ती केंद्रासाठी चांगली होती, कारण भारतीयांसाठी ती गोष्ट चांगली होती. कारण पहिलं तर काहीच नव्हतं ना, त्यापेक्षा राखीव जरी नाही दिले, सोपीव तरी दिले, पहिलं तर केंद्रामध्ये काहीच नव्हतं, असं आहे ते. म्हणजे जरी इथं आपल्याला वाटत असेल की प्रांतांना दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून प्रांतिक स्वायत्ता दिली, पण केंद्राला लागू केली दुहेरी शासन व्यवस्था, पण ती फायद्याचे, कारण तिथं काहीच नव्हतं, तिथं भारतीयांना अधिकार नव्हते, ते दिली. म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था केंद्रात लागू करणं ही 35च्या कायद्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट होती, पण ती खाली रद्द करून प्रांतिक स्वायत्ता देणं ही पण पॉझिटिव्ह गोष्ट होती. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा. तर काय, केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था काय गेली तरतूद, पण प्रत्यक्षात ही तरतूद अंमलात आली नाही. म्हणजे बघा, आली नाही तरतूद, म्हणजे त्यांनी केलं नाही. का केलं नाही, कारण भारताच्या फायद्याचंच होतं ना ते, त्याच्यामुळे त्यांनी लागू केली नाही. या ठिकाणी बघा, 11 प्रांतांपैकी बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत येथे द्विग्रही कायदेमंडळ झाले. बघा, हे द्विग्रही कायदेमंडळ महत्वाचं आहे. किती, 11 प्रांतांपैकी कोण कोण, बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार. म्हणजे बी वाले किती आहेत, बंगाल, बॉम्बे, बिहार. बंबाबी बम म्हणजे काय, बंगाल, बा म्हणजे बॉम्बे, बिहार, बी म्हणजे बिहार, म्हणजे की 3 किती ब वाले. त्याच्यानंतर मद्रास एक, त्याच्यानंतर आसाम एक, आणि संयुक्त प्रांत एक. तर हे लक्षात ठेवा, संयुक्त प्रांत म्हणजे सध्याचा उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर मद्रास म्हणजे तमिळनाडू, आणि बॉम्बे म्हणजे आपली हे, आणि हे पश्चिम बंगाल. या ठिकाणी द्विग्रही कायदेमंडळ होतं, निर्माण केलं. तर किती, 1 2 3 4 5 आणि 6 ठिकाणी. आता बघा, अनुसूचित जाती, महिला आणि कामगार यांना स्वतंत्र मतदारसंघाची काय तरतूद करण्यात आली. बघा, स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद 1909चा जो कायदा होता त्यानं कोणाची केली ती, मुस्लिमांना केली होती. मुस्लिमांना वेगळी तरतूद, मुस्लिमांना. आणि जे काही 1935 आहे त्याच्यामध्ये कोण ऍड केलं, अनुसूचित जाती, महिला आणि कामगार. आता बघा, दोनच गोष्टी लक्षात ठेवा. 1909चा कायदा कोण, मुस्लिम. 1935चा कायदा कोण, अनुसूचित जाती, महिला, कामगार. आणि बाकीचे जे होते ते मग 1919च्या कायद्यामध्ये टाकून द्यायचे. इलिमिनेशन. तुम्हाला प्रश्न सुटण्यासाठी काय, 1909चा कायदा मुस्लिम, 1935चा कायदा अनुसूचित जाती, महिला, कामगार, आणि या व्यतिरिक्त मग आला ऑप्शन तर 19च्या कायद्याला टाकून दे, झालं. सगळं करायचं नाही आपण, 2 केलं, 3 आहेत गोष्टी, त्याच्यापैकी 2 गोष्टी परफेक्ट करा, तिसरी गोष्ट इलिमिनेट करता येत असते. त्यामुळं अभ्यास संपूर्ण 100% करण्यापेक्षा 50% गोष्टी एकदम पक्क्या केल्या ना, त्याचे इलिमिनेशन करता येत असते. त्यामुळं अभ्यासात क्लॅरिटी असणं ना, पक्का अभ्यास असणं हे महत्वाचं आहे. जास्ती करण्यापेक्षा थोडं पक्क केलं की त्याला आधार धरून आपण इलिमिनेशन करून उत्तरापर्यंत जाऊ शकतो. या ठिकाणी बघा, बघा काय झालं, 1858 मध्ये स्थापन करण्यात आलेली इंडिया काउन्सिल रद्द करून त्याऐवजी भारत मंत्र्यांसाठी सल्लागार गटाची नियुक्ती केली. म्हणजे 35च्या कायद्याने 1858 ची इंडिया काउन्सिल रद्द केली. त्यानंतर बघा, मताधिकार वाढवले.
एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना मताचा अधिकार दिला बघा. 1935च्या कायद्याने किती टक्के लोकांना मताचा अधिकार दिला? 10%. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. कधी? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची तरतूद 1935च्या कायद्याअंतर्गत केली होती. पण त्याचा वेगळा आरबीआय ऍक्ट होता, त्या आरबीआय ऍक्ट अंतर्गत स्थापन झाली, पण पुन्हा एकदा उल्लेख या कायद्यामध्ये सुद्धा केला. संघराज्य न्यायालय स्थापन केली. काय? संघराज्य न्यायालय स्थापन केली. आणि संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना सुद्धा केली. काय? संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना केली. तर बघा वरील स्पष्टीकरण काय जाऊ द्या, आता बघा खालचं बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा संविधान सभेच्या बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? बघा संविधान सभेच्या बाबत सत्य विधाने ओळखायचे. ती प्रौढ मताधिकारावर बघा काय संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य विचारलेत. तर या ठिकाणी बघा ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ती विविध समित्याद्वारे कार्य करीत असे. बघा हे डेफिनेटली माहिती आहे का नाही? काय? ती विविध समित्याद्वारे कार्य करत होती, हे तर माहिती होतं ना, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा ती विविध समित्याद्वारे कार्य करत होती, डेफिनेटली बरोबर आहे, ड बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण सत्य विचारले तर आपण काय करा, 2 कटलं आणि त्याच्यात ड नाहीये, अ ब दिले 1 नंबर, ते बी चूक आहे. कारण की आपलं ड डेफिनेटली बरोबर आहे. प्रत्येकाला माहिती आहे. समित्या आता आपण वरी बघितल्या का नाही, समित्या वेगवेगळ्या होत्या, राष्ट्रध्वज समिती, मसुदा समिती. तर काय दिलं, ती विविध समित्याद्वारे कार्य करीत असे, हे डेफिनेटली बरोबर आहे. हे 2 पर्याय कटले. आता ह्याच्यात अड दिलंय आणि ह्याच्यात बी अड दिलंय, है का नाही? म्हणजे अड डेफिनेटली बरोबरच असणार, कारण उरलेले 2 पर्यायात अड आहे, म्हणजे अ डेफिनेटली बरोबर आहे. अ ला वाचायची गरज नाही, अ बरोबरच आहे का नाही? कॉमन सेन्स. म्हणजे इथपर्यंत तर आपण आलात. आता आपल्याला फक्त ब क बघायचे बरोबर आहे का नाही, ब क बरोबर आहे का नाही बघायचे. बघा आता बघा ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती का सांगा? प्रत्यक्ष नव्हती. हे एक तर 93 घटना होते, ते बी निवडून देणार होते, आणि त्याबरोबर हे होते जे प्रांतांकडून येत होते, ते बी काय प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे नव्हते, ते ऑलरेडी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामधले जे सदस्य होते ते त्यांना निवडून देणार होते. काय आवरी आपण वाचलं होतं, अप्रत्यक्ष एकल संक्रमणी मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत. अप्रत्यक्ष दिलं तर इथं प्रत्यक्ष दिले, म्हणजे ब चुकीचं आहे. ब चुकीचं असेल तर हे बी कटलं. म्हणजे एकंदरीत इलिमिनेशन करून आपण 3 नंबरचा पर्याय मारला, तर आपलं काय आलं? बरोबर आलं. आलं का नाही? 3 नंबरचा आन्सर दिले, आलं का नाही बरोबर? इथं जास्तीत मी काय फक्त इलिमिनेट केलं. आधी पर्याय कोणता घेतला? सर्वात शुअर कोणती विविध समित्याद्वारे कार्य करते, ते 100% बरोबर आहे. याला फॅक्टच नाही, डायरेक्ट माहिती आहे. मग काय ड फक्त 1 आणि 2 मध्ये ड नव्हतं, कट केलं, आपल्या 2 उरले. त्या दोन्हीमध्ये ड कॉमन होतं, अड कॉमन होतं, म्हणजे काय डेफिनेटली अड बरोबरच आहे, है का नाही? कारण उरलेले 2 पर्याय, त्याच्या दोन्ही पर्यायामध्ये अड आहे. दोन्हीपैकी एक तरी बरोबर असणार आहे, पण दोन्हीमध्ये अड आहे म्हणजे दोन्ही अड बरोबर आहे, है का नाही? उरले ब आणि क बद्दल शुअर नाही का नाही सांगतो तुम्हाला, कचही सांगतो. 292 ब्रिटिश प्रांत आणि चीफ कमिशनरांचे 4 होते. आता ते कधी घुसवाले तिकडे, कधी घुसवाले तिकडं, है का नाही? 4 धरायलेत कधी. ब्रिटिश प्रांत 292, कधी 294, आपले 296, कारण की ते ब्रिटिश प्रांतच होते, ते कमिशनरांचे प्रांत बी ब्रिटिश प्रांतच होते, है का नाही? त्यामुळे ते संदिग्धता आहे. आपण संदिग्ध वाक्याला धरून कधीच उत्तराकडे जायचं नाही, का ना? आपण किती म्हणा संदिग्धता असतेच, त्या संदिग्ध वाक्याला धरायचं नाही. तर प्रत्यक्ष होती का अप्रत्यक्ष होती? तर अप्रत्यक्षरित्या होती, हे 100% माहिती आहे. ब नंबरचं विधान हे प्रत्यक्ष दिले म्हणून ते चूक आहे. ब नंबर कटलं म्हणजे 4 बी कटलं, विषय संपला. अ आणि ड 3 नंबर बरोबर आहे. हे अशा प्रकारे शुअर स्टेटमेंटला आधार धरून आपल्याला उत्तरापर्यंत जायचं असतं. आता बघा विधान काय? संविधान सभेच्या सदस्यांची निवड ही प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, तर ती एकल संक्रमणी मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीवर आधारित होती. का? प्रौढ आधारावर नव्हती, त्यात अप्रत्यक्ष होती. बरं, आता बघा ब बघा, हे विधान चुकीचे आहे. संविधान सभा अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. मी सांगितले वाटतं, हे सगळं काही गरज नाही आपल्याला. तर बघा हे काय दिले, क मध्ये काय दिले, ब्रिटिश भारतासाठी किती होत्या? 296 जागा होत्या, आणि त्यापैकी ब्रिटिश प्रांतांसाठी किती होते? 292 जागा होत्या, आणि चीफ कमिशनरच्या प्रांताला किती होत्या? तर 4 जागा होत्या, आणि संस्थानिकाला 93 होत्या. तर हे डिव्हिजन बघा, हे खरं डिव्हिजन आहे, याच्याबद्दल काही डाऊट नाही. आणि ते आपल्याला कन्फ्युजन जिथं आहे त्याच्यावर जायचं नाही, पण आता एक कन्फ्युजन इथं दूर करून टाकतो तुमचं आणि माझं बी. तर या ठिकाणी बघा, ब्रिटिश भारत म्हणलं की त्याच्यामध्ये दोन्ही आले, कोण? ते 292 प्रांत जे आहेत ते बी आले, आणि चीफ कमिशनराचे 4 प्रांत बी आले. ब्रिटिश भारत म्हणल्यावर ब्रिटिश प्रांत म्हणलं
वेगळं ब्रिटिश भारत म्हणलं की मग टोटल भारत आला, मग त्याच्यात चीफ कमिशनर असो कोणते असो, आणि त्यामध्ये मग वेगवेगळे दोन ब्रिटिश प्रांत होते 292, मुख्य प्रांत 292, आणि जे कमिशनरांचे होते चीफ कमिशनर ते 4 प्रांत. आता ते चीफ कमिशनरचे प्रांत असले तरी ते ब्रिटिश प्रांतच झाले ना, त्यामुळे हे थोडं हे लक्षात ठेवा. ब्रिटिश प्रांत 292 आणि चीफ कमिशनरांचे प्रांत 4. मग ह्याला एकंदरीत ब्रिटिश भारत म्हणतात. म्हणजे एकंदरीत 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या सरळ सरळ, आणि 93 संस्थानिकांच्या होत्या. या ठिकाणी बघा, कोणत्या समितीमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? सर सांगा कोणते कार्य केले? तर बघा, सल्लागार समिती, राज्य समिती, अल्पसंख्याक उपसमिती, नाही तर काय कार्य केले विचारलं तर मूलभूत अधिकार समिती. मला वाटतंय मूलभूत हक्क, हा सॉरी 2 सेकंद थांबा. तर मल्टिपल ह्याच्यामध्ये होते, ते एकापेक्षा जास्ती समितीमध्ये होते. थांबा, मूलभूत हक्क ही वल्लभभाई पटेल यांची समिती होती, ह्याच्यात तर शुअर होते. आणि अल्पसंख्याक समितीचे होते, कारण मी ट्रिक्स लावली होती की मुस्लिमांसाठी बी त्यांनी कार्य केलं असं समजून ते सेन्स केलं, तर अल्पसंख्याकांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तर अब मला डेफिनेटली माहिती आहे. अब इथं अब नाहीये, इथं अब नाहीये, तर या ठिकाणी अब आहे, इथे अब आहे. म्हणजे क आणि ड मध्ये एक स्टेटमेंट चूक आहे, म्हणजे या दोन्हीपैकी एक चूक आहे. तर सल्लागार आणि राज्य, तो असं थोडं वाटतंय सेन्स काय येते, सल्लागारचा सेन्स येतोय, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती खूप होती. तर ते राज्य समिती आणि सल्लागार समितीमध्ये कोणत्या समितीत असतील, आपल्याला सेन्स, कॉमन सेन्सने विचार केला आपल्याला सेन्स काय येते की सल्लागार असेल, आणि क आपण मारू शकता, तर क आहे इथं. तर या ठिकाणी बघा 1 नंबर. तर क, कारण राज्य समिती कॉमन सेन्सने विचार जरी केला तरी बाबासाहेब आंबेडकर या दोन्हीपैकी कोणतेच असू शकतात. मला जर कन्फर्म माहित नाही तर कोणी विद्यार्थी सल्लागार समिती निवडून, आणि ते बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, कारण राज्य समिती सल्लागार समितीमध्ये त्यांचं नॉलेजच्या हिशोबाने सल्लागार समितीतच असायला पाहिजे असं वाटतंय, आणि ते बरोबर आहे. आता बघा, चीफ कमिशनरच्या 4 प्रांताला जागा, तर संस्थानाचे अंतर 93 प्रतिनिधी होते. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य असलेल्या समित्या, त्या समितीचे अध्यक्ष बघा, मी म्हणलो होतो मूलभूत अधिकार वल्लभभाई पटेल होते. अल्पसंख्याक उपसमिती H.C. मुखर्जी. सल्लागार समिती, त्याच्यानंतर सल्लागार समितीमध्ये होते ते प्रांतिक घटना समिती वल्लभभाई पटेल होते त्याचे अध्यक्ष, त्याचे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. संघराज्य अधिकार समिती जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर संघराज्य घटना समिती, म्हणजे संघराज्य समितीच्या दोन्ही समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल, आपल्या जवाहरलाल नेहरू होते, त्याचे सदस्य कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर वल्लभभाई पटेल यांच्या 2 समित्या, कोणची? मूलभूत अधिकार समिती आणि प्रांत घटना समिती, या दोन्हीचे सदस्य कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमितीचे बी सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि सल्लागार समितीचे बी सदस्य. या सर्व समितीचे सदस्य, अध्यक्ष तोंडातून जरी आला असलं एखाद्या वेळेस, तर समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक उपसमिती, सल्लागार समिती, प्रांतिक घटना समिती, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती यांचे सदस्य होते. आणि अध्यक्ष कोण होते? या अनुक्रमे इकडे दिलेले आहेत अध्यक्ष. या ठिकाणी बघा, आता खाली बघा, संविधान सभेच्या वेगवेगळ्या समितीवर नियुक्ती, समिती अध्यक्ष सदस्य. या ठिकाणी बघा, बघा, राजेंद्र प्रसाद कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर सुकाणू समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. त्यानंतर वित्त व कर्मचारी समिती, राष्ट्रध्वज समिती, आणि कामकाज नियम समिती, आणि राज्यासोबत वाटाघाटीची समिती, यांचे काय होते? राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू काय? संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती, आणि संस्थानिकांशी चर्चा. बघा, राज्यांसोबत वाटाघाटी म्हणलं की राजेंद्र प्रसाद, आणि संस्थानिकांशी म्हणलं की वल्लभभाई पटेल. त्यानंतर प्रांताच्या रिलेटेड घटना समिती म्हणलं की वल्लभभाई पटेल. त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, या दोन्हीचे काय? वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते. त्यानंतर बघा, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सांगा, मूलभूत हक्क अल्पसंख्याक समितीचे कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. तर या ठिकाणी बघा, आपण बघितले, ह्या पुन्हा यायल्यात ह्या गोष्टी. हे चार्ट तुम्ही वाचून घ्या, वेळ जातोय म्हणून हे चार्ट स्क्रीनशॉट का आणि वाचून घ्या. आपण खाली जाऊ, तरी फास्ट मध्ये सांगतो. मूलभूत हक्क बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी व इतर वगळलेले क्षेत्र काय आणि वगळलेले क्षेत्र यावरील समिती, या तिन्ही समितीचे अध्यक्ष कोण होते? वल्लभभाई पटेल. पण त्यामध्ये उपसमित्या होत्या. काय उपसमित्या होत्या? त्या उपसमित्यामध्ये मूलभूत हक्क म्हणलं की JB कृपलानी,
अल्पसंख्याक उपसमिती म्हणलं तर HC मुखर्जी. आणि काय आता हे बघा, हे खालचे गोष्टी आहेत ना, हे थोड्या कन्फ्युजिंग आहेत. ते हे व्यतिरिक्त वगळलेले, इथं अंशतः वगळलेले दोन्ही ठिकाणी देते, त्यामुळे थोडं कन्फ्युजिंग असू शकतं. पण आसाम व्यतिरिक्त हा शब्द जिथं वापरलाय त्याचे ठक्कर आहेत, लक्षात ठेवा. आसाम व्यतिरिक्त असा शब्द जिथं आहे तिचे ठक्कर आहेत. कारण ह्याच्यात मला पूर्वी खूप कन्फ्युजन व्हायचं. तर ह्याच्यात वेगळी गोष्ट काय, आसाम व्यतिरिक्त उल्लेख केलाय तिथं ठक्कर आहेत, आणि पूर्वोत्तर सरहद्द आदिवासी आसाम वगळलेली ते आसाम वगळलेली दिले. अवघडच आहे. अंशतः वगळलेली जाऊया, सगळ्यात सोप्या आयडिया. मोठं आहे, मोठं जे स्टेटमेंट आहे, मोठं स्टेटमेंट आहे त्याचे गोपीनाथ बारडोली आहे, आणि छोटं स्टेटमेंट आहे त्याचे EV ठक्कर आहेत. कारण मी याच्यामध्ये लईदा कन्फ्युजन झालं मला आतापर्यंत. मी जेव्हा MPSC सुरू केली तेव्हापासून कन्फ्युजन होतं. कारण आसाम वगळलेले, आसाम व्यतिरिक्त ते सारखंच वाटायले, अंशतः शब्द सगळीकडेच वाटायले. त्यामुळे सरळ काय लक्षात ठेवायचं की मोठं स्टेटमेंट गोपीनाथ बारदोलोई आणि छोटं स्टेटमेंट EV ठक्कर. विषय संपला. डोकंच नाही, कारण मी सगळं डोकं लावून बघितलं, कन्फ्युजन आहे. आता बघा डॅश डॅश हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर कॅबिनेट मिशनचे सदस्य बघा 3 होते. काय लॉर्ड लॉरेन्स, AV अलेक्झांडर आणि स्टॅफोर्ड क्रिप्स हे काय होते, सदस्य होते. तर माउंट बॅटन नव्हते. माउंट बॅटनचं काय डायरेक्ट समितीचे ते गव्हर्नर होते, आपले गव्हर्नर जनरल. त्यामुळे हे डायरेक्ट सरळ समजून जाईल. कोण नव्हते, माउंट बॅटन नव्हते. कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना मे 1946 आली होती. तर बघा उद्देश काय, तर ब्रिटिश भारतातील सत्ता ब्रिटिश राजसत्तेकडून भारताकडे हस्तांतर करण्यासाठी नेमलेले एक शिष्टमंडळ होतं ते. आणि नियुक्ती कोण केली होती हे लक्षात ठेवा. तर ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते, क्लेमंट ॲटली हे होते, आणि त्यांनी नेमणूक केली होती. लक्षात ठेवा कोण, क्लेमंट ॲटली. त्यानंतर बघा सदस्य कोण, आता हे जोड्या लावला प्रश्न विचारू शकतात. पॅथिक लॉरेन्स कोण होता, तर भारत मंत्री होता. पॅथिक लॉरेन्स हा भारत मंत्री होता, लक्षात ठेवा. EV अलेक्झांडर कोण होता, लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी असू द्या, ॲडमिरल्टी काय, लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी अलेक्झांडर होते. त्यानंतर स्टॅफर्ड क्रिप्स बोर्ड ऑफ कंट्रोल, काय स्टॅफर्ड क्रिप्स हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. ह्याच्यावर जोड्या लावा प्रश्न येऊ शकतो, किंवा इतर गोष्टीवर प्रश्न येऊ शकतो. ह्याच्यावर स्टेटमेंट महत्वाचे आहेत. कारण ज्या मिशनमुळे आपलं पूर्ण संविधान तयार झालंय ते मिशन महत्वाचं असणारच. तर तरतूद काय, संविधान सभेची निर्मिती रचना करणं, भारताचे संघराज्य स्थापन करणं, हंगामी सरकारची नियुक्ती करणं, प्रांतांची विभागणी 3 गटात केली, आणि शेषाधिकार प्रांताकडे व संस्थानिकांकडे असतील, ही गोष्ट लक्षात आहे. या मिशननुसार काय केलं तर शेषाधिकार प्रांताकडे आणि संस्थानिकडे असतील अशी तरतूद केली, पण प्रत्यक्षात संविधानानुसार काय झालं, केंद्राकडे गेले. तर बघा लॉर्ड माउंट बॅटन हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते, आणि माउंट बॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय होते. कोण होते, व्हाईसरॉय म्हणजेच गव्हर्नर जनरल. यांनीच फाळणीची घोषणा केली होती, लक्षात ठेवा माउंट बॅटन यांनी. त्यानंतर बघा एकदा पुन्हा आपण बघू की किती एकूण आपले अजून किती प्रश्न राहिले ते. या टॉपिकवरचे प्रश्न किती आहेत, 35 प्रश्न आहेत. म्हणजे बरेच प्रश्न, खूप मोठं लेक्चर होईल. तरी आपण एकदा फास्टमध्ये आता काय करूत, घेऊत. आता फक्त प्रश्न घ्यायला, कारण की आपलं खूप वेळेस आता रिव्हिजन झालं याचं. बघा रिपीट त्याच गोष्टी आल्या, त्यामुळे एक्सप्लेनेशनचं आपण पुन्हा बघू. तर बघा खालीलपैकी विधाने विचारत घ्या. बघा बरोबर विचारले. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली, बरोबर आहे. डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. बघा आता हे लक्षात ठेवा, तात्पुरते अध्यक्ष होते. इथं कुठं दिलंय का, उल्लेख केलाय का तात्पुरते अध्यक्ष, नाही केलं. तर अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद होते, त्यामुळे हे चुकलं. त्यानंतर बघा भारतीय संविधान सभेचे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकृत केले, बरोबर आहे का, स्वीकारले, बरोबर आहे. म्हणजे ब चूक आहे, तर ब चूक आहे ना, हे कटलं, पण अ आणि क बरोबर आहे, त्याच्यामुळे इथं क नाही, त्याच्यामुळे हे कटलं. 4 नंबरचं उत्तर आहे. बघा आपण हे एक्सप्लेनेशन पुन्हा बघितलंय, हे बघू शकता तुम्ही फास्टमध्ये. हा चार्ट एकदा स्क्रीनशॉट काढून घेऊन हे पाठ करून टाका चार्ट. वाटलं तर काय बघा लक्षात ठेवा, 11 डिसेंबर काय अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला, ज्याच्यावर आपली प्रस्तावना अवलंबून आहे. 22 जानेवारीला तो उद्दिष्टांचा ठराव काय केला, संविधान सभेनं स्वीकार केला. 25 जानेवारी 47 मुखर्जी यांची संविधान सभा उपाध्यक्ष म्हणून निवड. 3 जून माउंट बॅटन योजना जाहीर झाली. 22 जुलै 47 राष्ट्रदूत स्वीकृत केला. त्याच्यानंतर
29 ऑगस्ट बघा, हे महत्वाचं. डॉक्टर जे काही बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून. 17 नोव्हेंबर 47 मावळणकर यांची कायदे मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. 4 नोव्हेंबर 48 अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. कधी? 4 नोव्हेंबरला मांडला. 26 नोव्हेंबर 49 16 कलमे लागू केले तत्कालीन, म्हणजे काय झालं, स्वीकृत केली आणि लगेच 16 कलम बी लागू केली 26 नोव्हेंबरलाच. 24 जानेवारी 1950 भारताचे राष्ट्रगीत राष्ट्रगान स्वीकृत केलं. काय? राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केलं. आणि संविधान सभेत 284 सदस्यांनी घटनेवर सही केली. त्याच्यानंतर बघा, राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून नियुक्ती सुद्धा करण्यात आली. आणि 26 जानेवारी 50 घटनेचा अंमल सुरू झाला. फास्टमध्ये स्लो करून तुम्ही बघू शकता रिपीटली, असं काय नाही, मी थोडं फास्ट घेतो. बघा, संविधान सभेत भारतीय राष्ट्रध्वजाची रचना डॅश डॅश रोजी स्वीकारली. तुम्हाला सांगितलं होतं 22 जुलै. इथं आहे का? 22 जुलै इथं नाहीये, इथं नाही. हे 22 जानेवारी जे आहे ना, ते ह्याचं होतं, उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला. 9 डिसेंबरला काय होतं, पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबरला. त्याच्यामध्ये तात्पुरते अध्यक्षवर नेमले. 14 ऑगस्ट 1947 काही संबंध नाहीये या ठिकाणी. बघा, 22 जुलै 1947 3 नंबरचं उत्तर आहे. फास्टमध्ये आता घेऊ. आता बघा, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत, म्हणजे आपल्याला चूक विधान विचारले. बघा, सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली, डाऊटच नाही. 47च्या कायद्यानंतर कसला डाऊट आलाय, म्हणजे बरोबर आहे हे स्टेटमेंट. त्यानंतर बघा, सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली. यस, संसद म्हणून बी काम केलं तिनं. त्याच्यानंतर संविधान सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 46 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. रॉंग, कमी झाली होती संख्या. हे कारण मुस्लिम लीग वगैरे गेली, त्यामुळे संख्या कमी झाली. आपला बराच भाग पाकिस्तानमध्ये गेला, त्यामुळे हे काय म्हणता येईल की रॉंग स्टेटमेंट आहे. मुस्लिम लीग सदस्यांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून मुस्लिम लीग सदस्यांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. हे बरोबर स्टेटमेंट आहे ना, माघार घेतली त्याच्यामुळे तर संख्या कमी झाली, पण इथं संख्या वाढली दिली, त्यामुळे 3 नंबरचं रॉंग आहे. झालं. आता बघा, हे एवढं दिले, फास्टमध्ये आपण करून घेऊ ते. आता बघा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन यांनी माउंटबॅटन योजना जाहीर केली. कधी? 3 जून 47. या योजनेला कायदेशीर रूप देत भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 47 म्हणून लगेच पारित करण्यात आला. ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीगने देखील मान्य केली होती. बघा, हे महत्वाचं आहे. जी माउंटबॅटन योजना ही दोन्हीने मान्य केली होती. तरतुदी काय? ब्रिटिश राजपूत जे काही राजवट आहे ती संपुष्टात येणं उद्देशच आहे. 15 ऑगस्ट 47 पासून भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असेल. कसं? स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असेल. बघा, 47 नंतर ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्याच गोष्टीची तरतूद होती. व्हाईसरॉय पद रद्दच करावं लागणार, त्यांना जायचंच होतं, ब्रिटिशांचा संबंधच राहील नाही. तर बघा, ब्रिटिशांच्या संस्थानावरील अधिकार रद्द बरोबर भारत पाकिस्तान अशा 2 राष्ट्रांची निर्मिती हा सुद्धा उल्लेख होता, त्याच्यात लक्षात ठेवा, महत्वाचा. आता बघा, वरील कायद्यातील तरतुदींचा परिणाम संविधान सभेवर देखील झाला. संविधान सभेत प्रामुख्याने 3 बदल पाहायला मिळाले. काय 3 बदल कोणते झाले होते? तर बघा, 3 बदल कोणते? बघा, संविधान सभा पूर्णतः सार्वभौम झाली होती. यामुळे पाकिस्तानच्या सदस्यांनी भारतीय संविधान सभेतून काय घेतली? माघार घेतली. दुसरं बघा, संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा दिला. संविधान सभा 2 कार्य पार पडत होती. काय? कायदे निर्मितीच्या वेळी अध्यक्ष कोण असायचे? ग.वा. मावळणकर अध्यक्ष असायचे. आणि संविधान निर्मितीच्या वेळी कोण अध्यक्ष असायचे? तर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असायचे. बघा, सभेच्या सदस्य संख्येत बदल काय झाला? तर 389 वरून किती झाली? 299 इतकी सदस्य संख्या झाली. त्यामध्ये 229 प्रांतांना आणि किती संस्थानिकांना? 70. 229 आणि 70 लक्षात ठेवा. पहिलं किती होते? प्रांतांना कसं होतं? 200, म्हणजे प्रांत ब्रिटिश प्रांत जे होते 292 आणि इकडे 93 होते आणि 4 ह्याला होते चीफ कमिशनरांचे. पण आता कसं झालं? 229 आणि 70 असं झालं. तर या ठिकाणी बघा, खालील विधाने विचारात घ्या. तर बघा, बरोबर विचारलंय आपल्याला स्टेटमेंट. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. बरोबर आहे, आपण वरीच बघितलं. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. बरोबर आहे, तात्पुरते अध्यक्ष वगैरे नेमले. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. बरोबर आहेत, सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यामुळे ब बरोबर आहे का? नाही, फक्त ब नाही, सर्व आहेत. इथे बी 2च दिलेत, इथे 2 दिलेत, म्हणजे बरोबर आहे. बघा, कॅबिनेट मिशन योजनेमध्ये संविधान सभेची स्थापना, रचना इत्यादी विषयी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार 296 जागांसाठी
जुलै ऑगस्ट 1946 मध्ये संविधान सभेची निवडणुका झाल्या. किती? 296 जागांसाठी. घटना समितीची घटना निर्मितीसाठी एकूण 11 सत्रे झाले. संविधान समितीचे 11 सत्रे दिले. तर आता फक्त पहिलं लक्षात ठेवा. कोणतं? पहिलं सत्र कधी? 9 ते 23 डिसेंबर 1946. किती? 9 ते 23 डिसेंबर 1946 होतं पहिलं सत्र. त्यानंतर आता आपण काय करू? डायरेक्ट महत्वाचे सत्र बघू. 5वे. तर हे 5वं सत्र एकदा लक्षात ठेवा, कारण आपला स्वातंत्र्य भेटल्याच्या दरम्यानचं सत्र आहे. किती? 5वं सत्र होतं. 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य भेटण्या दरम्यानचं होतं. आणि त्याचबरोबर 29 ऑगस्टला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदी समितीचे अध्यक्ष म्हणून ह्याच 5व्या सत्रामध्ये नेमणूक केली आणि ह्याच सत्रामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ते म्हणजे 5वं सत्र महत्वाचं आहे. त्यानंतर बघा की कोणतं सत्र एक दिवशी होतं असा प्रश्न विचारला तर 6वं सत्र लक्षात ठेवा. किती? 6वं सत्र फक्त 27 जानेवारी 1948 या एकाच दिवशी होतं. त्यानंतर बघा वेगवेगळे सत्र होते. 49 हे बघा हे 11वं सत्र एक महत्वाचं आहे शेवटचं. 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949. कारण ह्याच्यावर रिपीट प्रश्न झाले, तुम्ही स्वतः सुद्धा ऑब्झर्व केला असेल. 14 ते 26 नोव्हेंबर 49 काय? 11वं अधिवेशन. बघा संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली होती? मग अधिवेशन 26 नोव्हेंबरला जरी संपलं तरी शेवटची बैठक कधी झाली होती? तर शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली होती. कधी? 24 जानेवारी 1950 रोजी झाली होती शेवटची बैठक. सर्वप्रथम सही जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. कधी? सर्वप्रथम सही कोणी? जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. त्या दिवशी उपस्थित 284 सदस्यांनी 3 प्रतींवर सह्या केल्या होत्या. बघा 3 प्रती कोणत्या? एक इंग्रजी छापील प्रत, इंग्रजी हस्तलिखित प्रत आणि हिंदी हस्तलिखित प्रत. बघा म्हणजे छापील प्रत कोणत्या भाषेत होती जिच्यावर स्वाक्षरी केली? तर ती इंग्रजी भाषेमधील छापील होती. आणि इतर 2 ज्या होत्या त्या इतर 2 कशा होत्या? हस्तलिखित होत्या. सदस्य म्हणून शेवटची सही कोण केली? बघा शेवटची सही कोण केली? तर फिरोज गांधी यांनी शेवटची सही केली. कोण? फिरोज गांधी. आणि सर्वात शेवटी संविधान सभेचे अध्यक्ष या नात्याने सही केली. कोण? राजेंद्र प्रसाद यांनी. बघा सदस्य म्हणून सर्वात शेवटी कोण केली? फिरोज गांधी. आणि सर्वात शेवटी संविधान सभेचे अध्यक्ष या नात्यानं कोण केली? राजेंद्र प्रसाद. पण या राजेंद्र प्रसाद यांनी शेवटी जरी केली तरी सर्वात टॉपला यांचीच सही आहे. सर्वात टॉपला म्हणजे शेवटी केली पण सर्वात वरी केली, हे लक्षात ठेवा. कोण? राजेंद्र प्रसाद यांनी. आणि सदस्य म्हणून शेवटी कोण केली? फिरोज गांधी यांनी. आता बघा खालचा बघा योग्य जोड्या लावा. आता बघा इथे काय? सच्चिदानंद सिन्हा माहिती आहे तात्पुरते अध्यक्ष होते घटना परिषदेत. 4 नंबर. अचं 4 कुठं आहे? एकच 2 ठिकाणी, इथे आणि इथे. त्यानंतर राजेंद्र प्रसाद काय होते? कायमस्वरूपी अध्यक्ष होते. म्हणजे बचं काय? 3 आहे. बचं 3 कुठं आहे? बचं 3 या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी बी आहे. त्याच्यानंतर बघा BN राव काय होते? सल्लागार होते. घटना परिषदेचे विधी सल्लागार BN राव. कचं 2 4 नंबरला आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव. डचं 1 आलं 4 नंबरचं उत्तर आहे सगळ्या पर्यायानुसार. बघा सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष, BN राव सल्लागार होते. त्यानंतर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष. जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबर आणि मंजूर कधी झाला? दुसऱ्या वर्षी 22 जानेवारी. तर या ठिकाणी बघा खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? खालील विधानांपैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचे. तर बघा संविधान सभेच्या 288 सदस्यांनी रॉंग. 284 विशेष नाही, पुढे जायचीच गरज नाही. पण तरी बघा संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी घटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. तर हे रॉंग आहे. एक तर 2 रॉंग आहेत. एक तर 26 जानेवारी दिले हे बी चूक आहे, इथं 284 हे बी चूक आहे, 288 हे बी चूक आहे. तर बघा कायद्याने घालून दिलेली पद्धत हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारत करण्यात आले. हे काय? तर हे जाऊ द्या, हे 2 नंबरचं स्टेटमेंट जाऊ द्या, योग्य विचारलंय ना. बघा संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेण्यात आली. तर संयुक्त बैठक आय थिंक ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडूनच घेतलेली आहे बहुतेक, पण ब्रिटन तर नाही कन्फर्म माहिती, त्यामुळे हे रॉंग. कायद्याने प्रस्थापित पद्धत जपानकडून असं मला वाटतंय, त्यामुळं अमेरिकेकडून घेतलेलं नाही. अमेरिकेकडून घेतलेलं नाही हे तर कन्फर्म माहिती आहे, पण कायद्याने घालून किंवा प्रस्थापित पद्धती जपान आहे, त्यामुळं ही पण रॉंग आहे. आणि संसदेच्या दोन्ही घराची संयुक्त बैठक आय थिंक ऑस्ट्रेलियाकडून घेतली, त्यामुळे हे बी रॉंग आहे. म्हणजे काय? एकही बरोबर नाही. तरी बघूत. आता बघा
पर्याय हे विधान अयोग्य आहे, कारण संविधान सभेच्या उपस्थित किती 284 आणि किती 23 जानेवारी 24 जानेवारी, तिथे काही 26 दिलं, तर त्यामुळे ते रॉंग होतं. हे दोन्ही गोष्टी सांगितल्या तुम्हाला. बघा ही अयोग्य आहे कारण अमेरिकन राज्यघटनामधून कायद्याची योग्य प्रक्रिया घेतली आहे. काय योग्य प्रक्रिया? ही तरतूद घेतली आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धतीचा अवलंब जपान. बघा मी काय म्हणलो, जपानच्या घटनेतून घेतलेलं आहे ते. तर विधान काय 3 नंबर बघा, विधान अयोग्य आहे कारण संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बघा ऑस्ट्रेलियन राज्यघटनेकडून, वरती मी म्हणलो आपल्याला पाठ आहे सगळ्या, तर या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून घेतण्यात आलेली होती. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? काय राजेंद्र प्रसाद सदस्य नव्हते. इलिमिनेट करा. काय हे सरळ कोणतीच मोठी व्यक्ती कोणतीच सदस्य नव्हती, मसुदा समितीचे सदस्य नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, ते इतर सदस्य होते. मला वाटतं एकूण 7 जण होते अध्यक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 आणि इतर 6 जण होते. तर या ठिकाणी बघा वल्लभभाई पटेल विशेष नाही, जवाहरलाल नेहरू विशेष नाही, राजेंद्र प्रसाद विशेष नाही, तर आल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे होते 100% सदस्य. हे मोठे नव्हते कोणतेच, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं 3. आता बघा इथं सदस्य दिले असतील खाली, या बघा पहिली सभा कधी झाली? मसुदा समितीची पहिली सभा. आता विचार खालीपैकी संविधान सभेच्या मसुदा समितीची पहिली सभा कुठे झाली, कधी झाली? इकडे 9 डिसेंबर देतील 1946. आणि खटकून मारतील पहिली ऐकलं की नाही, तर मसुदा समिती आहे का बघा ती कन्फर्म. मसुदा समितीची कधी झाली ती पहिली? 29 ऑगस्टला. त्यावेळेस त्यांना अध्यक्ष केलं ते बाबासाहेब आंबेडकरांना. आणि हे कितवं अधिवेशन होतं? 5वं अधिवेशन होतं. तर या ठिकाणी ही गोष्ट महत्वाची. ह्याच वेळेस स्वातंत्र्य मिळालं तर ह्याच महिन्यामध्ये. तर बघा अध्यक्षांची निवड बघा, याच सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच इतर सदस्यांची निवड करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे प्रांतामधून निवडून आले होते यावेळेस. तर बघा एन गोपाल स्वामी अय्यंगार हे सुद्धा सदस्य होते. तर बघा हे जे अय्यंगार आहेत हे काय होते, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान पद भूषवलं होतं. पुढे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. सर्वात महत्वाची गोष्टी, एन गोपाल स्वामी अय्यंगार पंतप्रधान जम्मू काश्मीर, आणि अनुच्छेद 370चा मसुदा बनवण्याचं काम कोण केलं होतं? तर या गोपाल स्वामी अय्यंगार यांची महत्वाची भूमिका होती यामध्ये, लक्षात ठेवा. गोपाल स्वामी अय्यंगार लक्षात ठेवा. आल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे अपक्ष निवडून आले होते आणि मद्रास प्रांताचे ऍडव्होकेट जनरल होते. ते काय महाधिवक्ता होते. कशाचे? मद्रासचे महाधिवक्ता कोण होते? आल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे होते. सईद मोहम्मद सादुल्लाह आसामचे पंतप्रधान पद भूषवलं होतं कोण? सादुल्लाह यांनी. त्याच्यानंतर के.एम. मुन्शी बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते. कोण? के.एम. मुन्शी. आणि हे सदस्य आहेत बरं सगळे मसुदा समितीचे. त्याच्यानंतर एन माधवराव बघा आरोग्याच्या कारणास्तव बी.एल. मित्तल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली. बघा आधी कोण होते? बी.एल. मित्तल हे होते. त्यांच्या जागेवर कोण आले? एन माधवराव आले. त्याच्यानंतर बघा पूर्वी म्हैसूर राज्याचे दिवाण होते. कोण? माधवराव हे म्हैसूरचे दिवाण होते. टी कृष्णमाचारी हे डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? टी कृष्णमाचारी यांची डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर नेमणूक करण्यात आली होती. आता बघा 31वा प्रश्न, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा मसुदा समितीचे बरं राजेंद्र प्रसाद मारताल गडबडीत मसुदा विचारले. आधी संविधान सभेचे अध्यक्ष वेगळं, मसुदा समितीचे अध्यक्ष वेगळं. तर 4 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा बघा प्रश्न बघा, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली होती? तर बघा तुम्हाला सांगतो 80 भारतीय मला वाटतंय अशी पूर्णता मागणी मंजूर केली नव्हती त्यांनी. त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा समावेश असं लॉर्ड लिथनिथगो आहे ना, त्यांची ऑगस्ट घोषणा होती, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णता भारतीयांनी भरलेली नसेल असा उल्लेख केला होता. त्यामुळं काय 1938 नाही तर 40ची घोषणा होती. 3 नंबरचं उत्तर आहे. 42 नाही. क्रिप्स मिशनच्या पूर्णता केली, पण आपल्याला काय झालं, मागणी कोणत्या वर्षी मान्य केली होती? तर ते पहिल्यांदा कधी केली होती? 40ला केली होती. तर हे काय आता बघा, मला काय संविधान सभा बनवण्याची मागणी इनडायरेक्टली कॅबिनेट मिशन मध्ये होता उल्लेख वगैरे होताच नंतर, पण आपल्याला जरी
पहिल्यांदा असं दिलं नसलं तरी मान्य केलं, आता डबल त्यांनी हो यस करूत म्हणले, पण सर्वप्रथम करणं म्हणजे एकंदरीत पहिल्यांदा मान्यता देण्यात आलं, म्हणून त्यामुळे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता बघा ऑगस्ट प्रस्ताव 8 ऑगस्ट 1940चा आहे. कधीचा? 8 ऑगस्ट 1946. कोण होता व्हाईसरॉय त्यावेळेस? लॉर्ड लिनलिथगो. या प्रस्तावात सर्वप्रथम भारतासाठी संविधान सभा असावी असे मान्य केलं. व्हाईसरॉयच्या, आता बघा प्रमुख तरतुदी काय, तर व्हाईसरॉयच्या सल्लागार परिषदेचा लवकरात लवकर विस्तार करण्याबरोबर कार्यकारी मंडळात भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढायची, अशा ऑगस्ट घोषणेबद्दल आहे बरं, या ऑगस्ट घोषणेबद्दल. त्यानंतर अल्पसंख्यांना विचारात घेतल्याशिवाय कोणतीही घटनात्मक बदल करता येणार नाही असं सांगितलं. युद्धाशी संबंधित विषयावर विचार करण्यासाठी युद्ध सल्लागार समिती स्थापन केली, कारण त्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू होतं, हे गोष्ट लक्षात ठेवा, कनेक्शन जोडायचं. लॉर्ड ऑगस्ट ऑफर 40ची आहे, 39च्या दरम्यान काहीतरी युद्ध सुरू झालं त्यावेळेसच युद्ध होतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. युद्ध काळामध्ये आहे घोषणा, त्यामुळे युद्धाशी रिलेटेड समिती स्थापन केली जाईल असं सांगितलं. युद्ध संपल्यावर विविध भारतीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक बोलावून त्यांच्याशी घटनात्मक विकासावर चर्चा केली जाईल असं तरतूद होती. त्यानंतर काय, त्यानंतर भारतातील प्रक्रिया बघा, ऑगस्ट 40च्या वरील ठरावानुसार मुस्लिम लीग ते सर्व मिळाले, म्हणजे मुस्लिम लीगला ते सर्व मिळाले ज्याची त्यांना अपेक्षाही नव्हती, म्हणजे एक्स्ट्रा गोष्टी मिळाल्या. मुस्लिम लीगने या प्रस्तावाचे स्वागत केले. राष्ट्रीय काँग्रेसने मात्र ऑगस्ट ऑफर नाकारले. बघा ऑगस्ट ऑफर, त्याला लिनलिथगोची घोषणा ऑगस्ट ऑफर म्हटलं जातं, तर तिला नाकारलं कोण? काँग्रेसनं. स्वीकारलं कोण? मुस्लिम लीगनं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता नेक्स्ट प्रश्न बघा, हा बघा, यार ये क्या हो गया, या ठिकाणी बघा 33वा प्रश्न, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीचे समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी बघा, तर बघा राजेंद्र प्रसाद कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष, ऐकले का नाही ऐकलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी नाही ऐकलं, आणि जवाहरलाल नेहरू. आता मेन व्यक्तीची आपल्याला सर्व माहिती आहे, पण ती कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष असं आपण ऐकलं नाही, त्यामुळं 4 नंबरचं उत्तर हाणू शकतो आपण बरोबर. तर तेच उत्तर बरोबर आहे. तर बघा संविधान परिषदेच्या कार्याविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते? ग.वा. मावळणकर. आणि हे काय होते, जेव्हा आपली संविधान सभा विधिमंडळ म्हणून कार्य करायची ना, तर त्यावेळेस हे अध्यक्ष राहायचे. कोण? ग.वा. मावळणकर. त्यामुळे एकंदरीत त्याला आपण ट्रिक्स वगैरे काहीतरी लावा. कार्य माळव इकायचं कार्य लक्षात ठेवा. मावळणकरला माळवणकर लक्षात ठेवा. माळव इकणं, माळव म्हणजे काय? भाजीपाला विकण्याचं कार्य, असं म्हणजे ती साधी गोष्ट नाही आहे, फक्त ट्रिक्ससाठी लक्षात ठेवा. ती खूप मोठी गोष्ट आहे, पण एक आपल्या ट्रिक्ससाठी. कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण? ग.वा. मावळणकर. आणि कार्यपद्धती नियम कोण ठरवणार? नियम कोण ठरवतो? अध्यक्ष ठरवतो का नाही? म्हणून राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. म्हणून कार्यपद्धती नियमन समितीचे अध्यक्ष कोण? नियम समितीचे अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद. आणि त्याचबरोबर सुकाणू समितीचे सुद्धा अध्यक्ष राजेंद्र प्रसादच होते. त्यानंतर आता बघा काही महत्वाच्या समित्या. जवाहरलाल नेहरू कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष होते? जवाहरलाल नेहरू संघराज्याशी संबंधित 2 समित्या, संघराज्य अधिकार आणि घटना समिती. म्हणजे संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती. बघा आपल्याला बघा खालीपैकी कोण संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते? आपण फक्त घटना समितीला जर धरून केलं तर राजेंद्र प्रसाद येईल. त्यामुळे संघराज्य हे शब्द लागला तर मग पण जवाहरलाल नेहरू, ही गोष्ट लक्षात ठेवा. संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, जवाहरलाल नेहरू. आणि राज्यांशी चर्चा करण्यासाठी कोण? राज्यांशी चर्चा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू. पण आता बघा या ठिकाणी बघा, आता बघा वल्लभभाई पटेल काय? वल्लभभाई पटेल प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. विशेष सल्लागार समितीचे सुद्धा वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते. त्यानंतर बघा इतर समित्या, मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी माहित आहे, अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी, हाऊस समिती बघा पट्टभी सीतारामय्या. हाऊस समितीचे कोण होते? पट्टभी सीतारामय्या. आणि नागरिकत्व संदर्भात समिती होती त्याचे वर्धाचारी, लक्षात ठेवा. वर्ध्याचे नागरिक, लक्षात ठेवा वर्ध्याचे नागरिक. आणि हाऊस मध्ये पट्टा बांधलाय असं लक्षात ठेवा. हाऊस मध्ये पट्टा. त्यानंतर बघा संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅश मध्ये तयार केला. तर कधी तयार केला होता? तर बघा एकंदरीत बघा ऑक्टोबर सप्टेंबर, तर ऑक्टोबर मला वाटतंय काहीतरी डेट असू द्या, जानेवारी मध्ये तर नव्हता,
कारण डिसेंबर 46 मध्ये झालं, जानेवारी मार्च इतक्या लवकर शक्य नाहीये. मग ह्या सर्वात लेटचा याच्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर वाटतं, तर ऑक्टोबरमध्ये असू शकते असं वाटतं. कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मला सध्या कन्फ्युजन होतं आणि एक्झॅक्ट डेट नाही, पण ऑक्टोबर 4 ऑक्टोबर समथिंग डेट अशी आठवल्यासारखी वाटते. तर जेव्हा आपल्याला वाटतं की ही डेट आठवल्यासारखं वाटतंय, सेन्स येतं या दोन्हीपैकी एक, तर ते पहिल्यांदा जे सेन्स येईल ते उत्तर मारायचं. मला पहिल्यांदा सेन्स 4 वरच आला होता, तर ऑक्टोबर 1947. सप्टेंबर 47 तेवढा असं काही ब्रेनमध्ये नाहीयेच, त्यामुळं 4 ऑक्टोबर 1947. तर काय पहिला मसुदा तयार केला होता. आता संविधान परिषदेचा पहिला मसुदा ऑक्टोबर 47 मध्ये तयार करण्यात आला. तो मसुदा फेब्रुवारी 48 मध्ये प्रकाशित करण्यात आला. बघा, सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिन्याचा कायद्याला कालावधी दिला. बघा, दुसरा मसुदा बघा 24 ऑक्टोबर 48 रोजी संविधान परिषद अध्यक्षांना सादर केला. काय? संविधान परिषद अध्यक्षांना सादर केला. कधी? दुसरा मसुदा 24 ऑक्टोबर 1948 ला. 4 नोव्हेंबर 1948 रोजी अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. 3दा वाचन, बघा संविधान सभेच्या मसुद्यावर 3दा वाचन झालं आणि चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. आता बघा 24 जानेवारी 50 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेच्या 3 प्रतीवर सही केली. एक छापील प्रत कोणती होती? इंग्रजीतली, आणि हस्तलिखित होती इंग्रजी प्लस हिंदी, 2 होत्या छापील प्रती. छापील फक्त इंग्रजी, आणि जी हस्तलिखित होती ती इंग्रजी बी होती आणि मराठी हिंदी पण होती. लक्षात ठेवा, मराठी तोंडात आलं तर ते समजून घ्या, हिंदी आणि इंग्रजी. माउंट चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅश मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. कोणता? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. आता बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचं काय दिलंय, तर इकडे बघा तो 1919च्या कायद्याच्या संदर्भात होता तो. पण आता हे डेटचे आठवणं, थोडे डेट्स आठवत नसतात. तर काय, ग्रुप बी आणि ग्रुप सी 2023 ला म्हणजे रिसेंटली आलेला हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, याला काही लॉजिक वगैरे लागायचं काही कामच नाहीये, कारण डेट दिला सरळ, त्यामुळे डेटला काही लॉजिक नसतंय. त्यामुळे पाठ करा. याचं उत्तर 3 दिलंय. तर या ठिकाणी बघा जुलैमध्ये दिलेलं आहे, कारण 18 सगळीकडे 18 दिले. लॉजिकचं या ठिकाणी डेटला लॉजिक लागत नाही, त्यामुळे पाठ करून टाका. मागच्या वेळेस मलाही आठवत नव्हतं आता सध्या, त्यामुळे जुलै आहे, मी त्यामुळे बघितलं. तर या ठिकाणी बघा खाली माहिती बघा तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. तर या ठिकाणी बघा मदत कोणी केली होती या कायद्यासाठी, तर भूपेंद्रनाथ बोस यांनी मदत केली होती. आणि उद्देश काय होता? भारतीयांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व देणं. आणि अहवाल कधी प्रसिद्ध केला होता? तर जुलै 1918 रोजी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. सुधारणा काय? तर केंद्र तसेच प्रांतिक स्तरावर सुधारणा करायच्या होत्या. आणि लागू कधी झाला? 1921. बघा जुलै 18 मध्ये काय झाला? अहवाल प्रसिद्ध झाला. कायदा कधीचा? 1919चा कायदा आहे, आणि लागू कधी झाला? 21 ला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा हा कायदा जुलै 18 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. तर या ठिकाणी बघा फॅक्ट लक्षात ठेवायचे. झाला तर आजचा आपला 35 प्रश्नाचा पहिला टॉपिक झाला. तर अशाच प्रकारे आपण सर्व टॉपिक सर्व विषयाचे घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मिनिमम 10 मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि मी कंटिन्यू करेल. जर मला प्रतिसाद भेटला तर मी 100% सर्व लेक्चर फ्री देईल. त्यामुळं शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा सांगा की PSI भागवत मुलगीर या चॅनलवरती तुम्हाला मोफतमध्ये बॅच मिळत आहे. धन्यवाद.